हां हां. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला, आज आपण काय बघणार आहे? नंबर 8 आहे, ज्यामध्ये नंबर 8 म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटना आणि सामाजिक न्याय या संदर्भात जे काही आहे युनिट नंबर 8ला त्या संदर्भात डिटेल्स एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे. त्यामध्ये हां हां. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चंद्रकांत सर, वर्षा मॅडम अँड प्रियंका मॅडम, सर्वजण. आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपण युनिट नंबर 8ला काय करता हे सुरुवात करताय. युनिट नंबर 8 पेपर 1 साठी पण इम्पॉर्टंट आहे, पेपर 2 साठी पण इम्पॉर्टंट आहे. पेपर 1ला 5 क्वेश्चन म्हणजेच 10 मार्क्स, आणि आपल्या याच्यामध्ये सोशल वर्कमध्ये 10 काय असतं त्यामध्ये मार्क्ससाठी ते आपल्याला पाहायला मिळतं. मग म्हणजे 10 मार्क्स म्हणजे 10 प्रश्न आणि 20 त्यामध्ये 20 मार्क, असे टोटल किती झाले आपले? 30 मार्क्स झाले. आणि आपण ज्या एक्झामला आता काय करणार आहे, फेस करणार आहे, जी येणारी आहे DMER एक्झाम, ज्यामध्ये समाजसेवक अधीक्षक हे काय आपलं एक पद आहे. म्हणजेच या उद्देशाने मी हा युनिट काय करत आहे, सुरू करत आहे, की जेणेकरून तुम्हाला या युनिटमधले जे फंडामेंटल राईट्स असून इन डिटेल्समध्ये आपल्याला ते पाहायचं आहे की नेमकं फंडामेंटल राईट्स जे इंडियन इन्स्टिट्यूशन्स आहे यामध्ये किती प्रकारचे दिलेले आहे, आणि आता सद्यस्थितीमध्ये किती आहे, पूर्वी किती होते, प्रास्ताविका कशा पद्धतीने तयार झाली, हे जे आहे उद्देशपत्रिका ज्याला आपण म्हणतो, त्या संपूर्ण बाबीचं काय करणार आहे, डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहे. ज्यामध्ये DPSP जे आहे, ज्यामध्ये अत्यंत एक्झाम कोणतीही असो DPSP बद्दल प्रश्न विचारल्या जाते. ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की DPSP म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट, म्हणजेच जे काही आहे भारतीय याचे जे आहे राज्याने कोणते काम करायला पाहिजे या संदर्भात जे आहे ते DPSP मध्ये सांगितलं जातं. कारण भारतीय राज्यघटनेने किंवा भारताने कल्याणकारी राज्य ही संकल्पना आपण काय केलेली आहे, ऍक्सेप्ट केलेली आहे. बरोबर आहे. आपण आपल्या भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, म्हणजेच कायदा जो मानेल त्यानुसार आपल्याला चालावं लागतं. आपण पाहिलेलं आहे की कायदा निर्माण करण्याची गरज का असते, बरोबर ना, की कायदा निर्माण करणं हे आपल्या भारतीय लोकांवर म्हणा किंवा जे कम्युनिटीमध्ये जे लोक राहतात त्यांच्यावर एक वचक निर्माण करता यावी, यासाठी आपण कायद्याची निर्मिती करत असतो. मग या उद्देशाने आपण काय केलेले आहे, तर कायद्याची निर्मिती किंवा कायद्याचं जे राज्य आहे ते स्थापन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. भारतीय राज्यघटना जर तयार होण्याच्या आधी जर आपण विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या इथं कायद्याचं राज्य नव्हतं, तर त्यासाठी आपल्याला स्टेट जे राज्याचं आहे, जे राजेशाही घराणे आहे यांचं आपल्याला राज्य पाहायला मिळतं. मग त्या तिथे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या अन्यायकारक गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून कुठेतरी संविधानाची आपल्याला माहिती की स्वातंत्र्य निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले, आणि मग आपल्या लक्षात आलं की आपल्याला संविधान किंवा स्वातंत्र्य मिळणं गरजेचं होतं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर कालांतराने आपल्याला लक्षात आलं की आता आपल्याला जे आपलं स्वतःचं संविधान आहे, आता संविधान म्हटलं म्हणू शकतो आपण, किंवा स्वराज्य आहे, स्वराज्य, इंडिपेंडन्स आणि फ्रीडम, ह्या दोन्ही कन्सेप्ट काय आहे, हे तीनही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कॉन्सेप्ट बेस अभ्यास करायचा. एक्झाम कोणतीही असली तरी कॉन्सेप्ट बेसवर आता किंवा अप्लाइड बेसवर क्वेश्चन विचारल्या जातात. मग जर आपलं कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला कोणतेही क्वेश्चन आल्याच्या नंतर इझिली काय होतं, सॉल्व्ह होतं. आता फॉर एक्झाम्पल आपल्या स्टेट नेटच्या एक्झामला विचारला की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, बरोबर आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल एखादी जर स्कीम विचारली, एखादी योजना विचारली, आता फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री सूर्यघर योजना, ऐकलंय का तुम्ही? कधी ऐकलंय का? नाही. तर मग आता ऐकलं आहे किंवा नाही ऐकलंय ते आपण बघू. त्यानंतर मग आपल्याला हे माहिती आहे की जलधोरण काय केलं आहे, गव्हर्नमेंटने केलेलं आहे. त्यानंतर ब्ल्यू इकॉनॉमी केली, म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय होते की ज्याला आपण म्हणू शकतो की पाण्याअंतर्गत राहणारे जे जीव आहे त्यांच्या संदर्भात आपण काय करायचं आहे, डेव्हलपमेंट करायची आहे. म्हणजेच मला सांगायचं काय आहे, हे जर करायचं आहे आपल्याला, जर एखादं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल विचारलं की जो कायदा आलेला आहे जो एज्युकेशन संदर्भात आहे, जो 2009चा कायदा आहे, तुम्हाला माहिती असेल ना, जो राईट टू एज्युकेशन, हा कायदा 2009चा आहे. पण याच्यासाठी प्रयत्न खूप आधीपासून झालेले आहे. मी याचा इतिहास पण तुम्हाला सांगितलेला आहे, की ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी 1833, आणि इथे काय सांगू शकतो आपण, 1800
म्हणजे याच्या 10 वर्ष आधी जे आहे, याच्या आधी आपल्याला 1,00,000 रुपये फंड आलेला पाहायला मिळतं आणि 1833 मध्ये आपल्याला 10,00,000 रुपये एज्युकेशन संदर्भात फंड आलेला पाहायला मिळतं. मग यासाठी गोपालकृष्ण गोखले असो किंवा मग इतरही जे समाजसुधारक आहेत, जे महात्मा फुले आहे किंवा पंडित रमाबाई आहे किंवा मग आणखी म्हणू शकतो बडोदा संस्थान आहे, कोल्हापूर संस्थान आहे, जे राजश्री शाहू महाराज आहे, यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे की त्यांनी शिक्षणावर जास्त फोकस केल्याचं किंवा आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या संस्थानामध्ये एज्युकेशन हे काय व्हायला पाहिजे, प्रायमरी एज्युकेशन फ्री आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये व्हायला पाहिजे. याच्यासाठी वेगवेगळे आयोग सुद्धा आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे 1854चा खुट्स काय 1854चा उड्सचा खलिता आहे, 1835ला आलेला मेकॅलोचा कायदा आहे. हे जे सांगितलेल्या गोष्टी आहे, मी तुम्हाला याचं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की उड्सच्या खलित्यानुसार मग आपल्याला 3 जे आहे युनिव्हर्सिटी स्थापन झालेल्या आहे, ज्याला बॉम्बे आहे, आपण म्हणतो मद्रास आहे, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता, हे 3 काय झालेल्या होत्या 1854च्या कायद्यानुसार 1857 किंवा 1855 मध्ये वगैरे हे स्थापन झाल्याचं पाहायला मिळतं. मग नंतर 1856 मध्ये आपल्याला काय एक जी युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे 3 तर झालेल्याच होत्या, त्यानंतर अहमदाबाद जी ही युनिव्हर्सिटी आहे किंवा या संस्थेची स्थापना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत काय आहे, हे संपूर्ण इतिहास आहे, टोटल सांगितलेला आहे की 1902चा रॅले आयोग आहे, 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा 1904चा आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही विचार करत असाल युनिट कोणतं सुरू केलं आणि मॅडम सांगत काय आहे. ओके, तसं काही नाही आहे. बघा, हे पण गोष्ट सांगणं काय होतं, इम्पॉर्टंट होतं. आणि एक कसं क्रोनॉलॉजी असते कोणत्या पण गोष्टीची. आता एखादं एक्झाम्पल सांगायचं असलं ना, तर त्याच्या ज्या संदर्भित गोष्टी आहेत ते पण सांगणं काय असतं, इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन असावी. आणि प्रश्न आता कसं माझ्या डोळ्याकडून गेलेल्या गोष्टी आहे की आता भारतीय जो विद्यापीठ कायदा आहे हा पेपरला विचारलेला आहे, भारतीय सहकार कायदा हा पण विचारलेला आहे. मग अभ्यास करत असताना आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की नेमकं दोन्ही गोष्टी एकमेकाशी जर रिलेटेड असेल तर त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. आता 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा सुद्धा आहे आणि कायदा सुद्धा त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे की 2021 मध्ये पहिलं सहकार आयोग किंवा पहिले सहकार हे काय झालंय, सुरुवात झालेलं आहे. आणि पहिले सहकार मंत्री म्हणून कोण राहिलेले आहे, तर आपले अमित शहा जे गृहमंत्री आहे. म्हणजे हे इंटरलिंकेज ह्या गोष्टी काय आहे, ह्या अशा गोष्टी आपल्याला लक्षात चांगल्या पद्धतीनं राहतात. मग मी तुम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगितली आहे सहकाराबद्दल की भारतीय राज्यघटनेच्या कलम 43B मध्ये सहकारी सोसायटी संदर्भात काय केलेले आहे, तरतूद केलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की या संदर्भात 97वी घटना दुरुस्ती केली 2003 मध्ये. 97वी घटना दुरुस्ती इयर मला कन्फर्म आठवत नाही आहे. 97वी घटना दुरुस्ती आय थिंक 2011 आहे. यामध्ये सुद्धा सहकारी सोसायटी संदर्भात किंवा सहकारी संघटनेसंदर्भात काय केलेले आहे, तरतुदी केलेल्या आहे. अशा इन डिटेल्स मध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो, तरच एक्झाम काय होतं, क्रॅक होतं. म्हणजेच मला सांगायचं आहे की आपल्या सिलेबसमध्ये जे दिलेल्या गोष्टी आहेत तेवढ्याच गोष्टी मर्यादित नाही, कारण आपला सिलेबस फ्रेम होऊन कितीतरी दिवस झालेले आहे. म्हणजे स्टेटनेटचा तरी आहे किंवा सोशल वर्कचा तुम्ही BSW MSWचा जे आहे हे सिलेबस खूप दिवसापूर्वी फ्रेम झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्या याच्यात काही करेक्शन केलेल्या गोष्टी आहे, पण जे नवीन काही गोष्टी आहेत त्या नवीन गोष्टीला आपल्याला करंट बेस देणं काय असतं, गरजेचं असतं. मग हे जे काही भारतीय सहकार कायदा आहे, भारतीय विद्यापीठ कायदा 1904चा, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की 1955चं जे आहे याच्या संदर्भात 3 कायदे आपल्याला माहिती मिळते की जे हिंदू विवाह कायदा आहे, हे हिंदू विवाह कायदा 1955चा आहे. त्यानंतर आपल्याला सांगतं की समान नागरी कायदा, जे माहिती असायला पाहिजे आपल्याला की भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये समान नागरी कायदा संदर्भात एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हा काय आहे, DPSPचा भाग आहे. ओके, म्हणजेच हा काय आहे आपला DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व. ओके, म्हणजे हे पण आपल्याला काय असायला पाहिजे 44. आता तुम्हाला हे का माहिती असावं, कारण या संदर्भात सद्यस्थितीत काय केलेले आहे, या 44 कलमामध्ये अनेक गोष्टी झालेल्या आहेत. सर्वात प्रथम आपण म्हणू शकतो की समान नागरी कायदा लागू करणारं स्वातंत्र्यपूर्वीचा जर कोणता राज्य विचारलं तर त्या राज्य आहे गोवा. म्हणजे याच्यामध्ये 2 भाग पडतात की स्वातंत्र्यपूर्वी जर समान नागरी कायदा लागू कोणी केलेला असं जर प्रश्न विचारला तर त्या संदर्भात आहे गोवा हे स्टेट आहे की या राज्याने काय केलेलं आहे की आपल्या याच्यामध्ये समान नागरी कायदा लागू केलेला आहे. मग त्यामध्ये आपण सांगू शकतो की समान नागरी कायदा म्हणजे काय, का ज्या ठिकाणी आपण सांगू शकतो की त्यांच्या जी रूढी आहे, प्रथा आहे, जे सगळे आपल्या देशामध्ये काय आहे, विविधतेमध्ये एकता आहे. आणि विविधतेमध्ये एकता असल्यामुळे अनेकांच्या जे आहे रूढी, प्रथा, परंपरा प्रत्येकांच्या वेगळ्या आहे, विवाह करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकांचं जे सगळं आहे सण किंवा राहणीमान वगैरे सगळ्यांचं वेगळे आहे. पण हे सगळ्या गोष्टी आपण एकत्र केल्या जर समान नागरी कायदा जर आपण केला तर सगळ्यांचं काय होईल, एक होईल. म्हणजे देशामध्ये युनिटी ही चांगल्या पद्धतीनं राहील. यासाठी समान
नागरी कायदा केलेला आहे. आता करंट बेस प्रश्न कसा येऊ शकतो की जसं पॉलिटीचा जो आपला युनिट आहे, जो 8 युनिट आहे, त्यामध्ये DPSP मध्ये दिलेलं भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक 44. याच्या अंतर्गत करंट बेस प्रश्न कसा बनेल असं विचारणार नाही की भारतीय, विचारू पण शकते पण 44 काय सांगत आहे, तर मग 44 आपल्याला माहिती आहे की समान नागरी कायद्याबद्दल एक्सप्लेन करते. पण आताचा प्रश्न काय आहे, युके म्हणजे युनायटेड किंगडम नव्हे, इथे तरी नव्हे. युनायटेड म्हणजे उत्तराखंड जे राज्य आहे, या उत्तराखंड राज्याने भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काय केलेलं आहे, पहिलं समान नागरी कायदा धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे किंवा तिथे ते लागू केलेलं आहे. हा आहे करंट बेस्ड प्रश्न. ही तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. ओके. आता मी तुम्हाला काय सांगणार होती, मी सांगत होते तुम्हाला आपल्याला स्वातंत्र्य किंवा आपण प्रास्ताविका कशा पद्धतीने तयार केली ह्या गोष्टी एज्युकेशन संदर्भात. आता ह्यालाच आहे प्रश्न, तर मी सांगून देत तुम्हाला. राईट टू एज्युकेशन 2009चा काय आहे, ऍक्ट आहे, ऍक्ट. ओके. आणि प्रत्यक्षात जर याची अंमलबजावणी कधी झाली असेल तर 1 एप्रिल 2010. याची हा प्रश्न विचारलेला आहे आपल्या सेटमेटला. म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे असं नाही आहे की एखादा प्रश्न कधी विचारू शकतो, कायदा विचारला जाऊ शकतो, कधी प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झालं असं पण विचारू शकतो. असं वेगवेगळं असतं. आता ट्रायबल संदर्भात आपण पाहत असतो, जेव्हा ट्रायबल किंवा मग आदिवासी आयोग आहे किंवा अनुसूचित आयोग आहे. ओके. हा बोला ना राज सर, हे प्रश्न आहे की प्रेझेंट आहे म्हणून सांगायचं आहे? बोला. प्रश्न असेल तर सांगा, काही आपण सॉल्व्ह करू. ओके. चुकून झालं आहे का हँड्रेस? ठीक आहे, बघा. 1 एप्रिल लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2010ला काय झालेला आहे, आपला जो आहे राईट टू एज्युकेशन हा ऍक्ट आलेला आहे. मग मी तुम्हाला त्या दिवशी डिस्कस करताना सांगितलंय की 2005चे जे कायदे आहे या संदर्भात पण 2-3 कायदे झाले 2005 मध्ये, जो आपल्याला माहिती असायला पाहिजे, जो माहितीचा अधिकार आपल्याला माहिती असायला हवा. आता माहितीच्या अधिकारासंदर्भात एक्झाम कोणतीही असो, पेपरला प्रश्न विचारतात. जर ही दिलेलं नसलं, कधी कधी काय होतं, एखाद्या गोष्टी इंटरलिंकेज असतात, सिलेबसला कोणत्याही गोष्टी काय असतात, इंटरलिंकेज असतात. मग आपल्याला ॲडव्होकसी करत असताना आपण जेव्हा आपल्या सोशल वर्कशी रिलेटेड आपला हे जो माहितीचा अधिकार आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, हा ऍक्ट कशा पद्धतीने लागू होतो. आता जेव्हा आपण ॲडव्होकसी करतो, म्हणजे सोशल ऍक्शन करतो किंवा सोशल ऍक्शन अंतर्गत आपण एखादी ॲडव्होकसी करतो, आपला तो रोल आहे ना महत्वाचा. मग हा रोल प्ले करत असताना आपल्याला राईट टू एज्युकेशन किंवा राईट टू इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. मग हा काय आहे, इंटरलिंकेज असणाऱ्या गोष्टी आहे. मग माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपल्याला माहिती आहे की यामध्ये कलमे किती असतात, याच्यात कलमे 31 कलमे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या गोष्टी आपल्याला माहिती नोट डाऊन करून ठेवा की नाही काही विचारलं, एकदम डिटेल्स जरी गेले नाही, बाकीच्या गोष्टी MPSC असो किंवा UPSC असो, याच्यामध्ये डिटेल्स विचारल्या जातात. मेन्सच्या एक्झामला राईट टू एज्युकेशन हा ऍक्ट विचारला जातात. मग त्यामध्ये काय असतं की तिथे जरी डिटेल्स विचारल्या जात असेल, परंतु आपल्या याच्यामध्ये सिलेबसच्या याच्यातनी इंटरलिंकेज जर केला आपण, तर विचारलं जाऊ शकतं की माहितीच्या अधिकारामध्ये एकूण किती कलमे आहेत. तर खाली ऑप्शन दिले असेल, 31 असेल, कुठे 30 असेल, कुठे 32 असेल आणि कुठे 10 असेल. मग आपल्याला इथे काय करता आलं पाहिजे, नोट डाऊन किंवा हे करता आलं पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे. मग या कायद्याअंतर्गत आपल्याला आता गोष्टी निघाल्याच आहे ते सांगून देते, कारण सिलेबसच्या इंटरलिंकेजच गोष्टी आहे. मग आज जर हे टॉपिक होऊन गेल्याच्या नंतर मग पुन्हा कधी आठवेल मला सांगायचं किंवा नाही आठवेल लक्षात पण राहणार नाही. बघा, यामध्ये मग आपल्याला माहिती आहे की केंद्रीय माहिती आयोग जे आहे, हे जो कायदा आहे, या कायद्याच्या कलम 12 मध्ये असं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि जर आपण पाहिलं, आणि जो आहे राज्य माहिती आयोग आहे, राज्य माहिती आयोगाची भारतीय राज्यघटना नाही बरं, कारण की हा वैधानिक आयोग आहे. वैधानिक आयोग आणि संविधानिक आयोग याच्यातलं तुम्हाला फरक माहिती आहे का, कोण सांगाल का मला? वैधानिक आयोग किंवा वैधानिक आणि संविधानिक या दोन गोष्टी सांगा. सांगाल का कोणी? वैधानिक आणि संविधानिक, प्रयत्न तर करा. सांगत असेल तर मला सांगा, मी सांगितलं होतं. ओके, प्रेझेंट आहे असं सांगा तर ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, मी सांगते हा. वैधानिक म्हणजे एखादा कायदा हा
निर्माण होत असताना एखाद्या कायद्याने एखाद्या गोष्टी अस्तित्वात येणे. आता कायदा बनत असण्याची पण वेगवेगळी प्रोसेस आहे. तुम्हाला माहिती आहे की केंद्रीय संविधानामध्ये किंवा केंद्रीय संसदमध्ये जर आपलं पाहिलं तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती, म्हणजेच लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. लोकसभेकडून एखादं बिल पारित झाल्याच्या नंतर ते राज्यसभेमध्ये जातं. राज्यसभेमध्ये त्याच्या प्रोसेस फॉलो होतात, त्याच्यात 3 वाचन वगैरे होतात. मग असे जे काही आहे ते सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला समजतं की हे सगळं झाल्याच्या नंतर राष्ट्रपतीकडे येतं आणि राष्ट्रपती काय देतं, अंतिम निर्णय देतं की ठीक आहे, लोकसभेनं मान्य केलेलं आहे, राज्यसभेनं मान्य केलेलं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, अंतिम निर्णय द्यायचा आहे. हे झाल्या एखाद्या कायद्याअंतर्गत झालेल्या गोष्टी, याला आपण वैधानिक कायदा किंवा वैधानिक आयोग म्हणतो. जसं माहिती अधिकार किंवा राज्य केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग हे काय आहे, तर आपल्याला सांगता येतं की हे एक वैधानिक आयोग आहे. म्हणजे एखाद्या कायद्याने, एखाद्या राष्ट्रपतीच्या वटहुकमाने किंवा एखाद्या पत्राने जर एखादी गोष्ट जर झालेली असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण वैधानिक गोष्टी असं म्हणत असतो. आणि संविधानिक म्हणजे काय, ज्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. आपण पाहतो, आता आपण पाहणार आहोत, सुरुवात करणार आहे आपण. त्यामध्ये काय आहे की 395 कलमे पूर्वी होते, बरोबर आहे. 8 अनुसूच्या होत्या, 12 प्रकरणे होते. ह्या ज्या काही आहे या अनुच्छेदामध्ये, म्हणजेच अनुच्छेद म्हणजे 395 कलम जे आहे ना, अनुच्छेद ज्याला म्हणतो आपण, त्या अनुच्छेदमध्ये जे दिलेलं आहे की 315 नुसार लोकसेवा आयोग असेल. ओके. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 124 नुसार सुप्रीम कोर्ट असेल. सुप्रीम कोर्ट म्हणजे ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो. हायकोर्टची तरतूद 214 नुसार असेल. हायकोर्ट म्हणजे हे काय झाल्या, संविधानिक बॉडी झाल्या, संविधानिक संस्था झाल्या, बरोबर आहे. 324 नुसार काय असेल, आता प्रश्न तुम्हाला यावर विचारू शकतो. 324 असं विचारू शकते असं मी का सांगत आहे, कारण आता सद्यस्थितीत काय झालेलं आहे, निवडणुका झालेल्या आहे. तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, काय म्हणू शकतो आपण, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ऑब्व्हियसली प्रश्न विचारताना हा प्रश्न न विचारायला काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक 324 मध्ये खालीलपैकी कशाचं वर्णन केलेलं आहे. तर कशाचं वर्णन केलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला भारतीय निवडणूक आयोग, हा जे काही कलम आहे, हे जे 395 जे कलम आहे, या कलमामध्ये जर एखाद्या गोष्टी सांगितलेल्या असेल तर त्याला आपण संवैधानिक गोष्टी असं म्हणत असतो. ओके, क्लिअर झालं. प्रश्न विचारायचे, प्रश्न विचारल्याच्या नंतर काही गोष्टी काय होतात, सॉल्व्ह होतात. आणि प्रश्न विचारल्याचा फायदा तुम्हाला पण होतो आणि मला पण होतो. म्हणजे आपली विचाराची प्रक्रिया कधी कधी थांबून जातं, बरोबर आहे. मग अशा वेळेस एखाद्या मुलांना, एखाद्या मुलीनं, एखाद्या स्टुडंटनी जर प्रश्न विचारला तर आपण ऍक्टिव्ह परफॉर्मन्समध्ये येऊन जातो. आणि सोबतच तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर, आता असं साहजिक असं सगळ्यांना वाटतं की आपण मोठं झालो आहे आता, एखादा जर आपण सोपा जरी प्रश्न विचारला आणि ते जर सगळ्यांना माहिती असेल आणि मलाच माहिती नसेल तर मग लोक हसतील. आज जरी लोक हसत असेल पण उद्या कदाचित ते आपल्या फायद्याचं ठरू शकते. आता ठीक आहे, आपल्याला 12वीत असताना आपण एखादा प्रश्न आपल्याला आला नाही, आपल्याला माहिती नव्हतं, मग आपण लक्षात ठेवला की आपल्याला आला नाही, आपण त्याच्याबद्दल शोधलं पण नाही, आपण कोणाला विचारलं पण नाही की आपण विचारावं तरी कसं. आपण फर्स्ट इयरला गेलो, सेकंड इयरला गेलो, फायनल इयरला गेलो, मग ते आपली वीक बाजू बनत गेलं. मग त्याच्यानंतर तर आपल्याला एखादी गोष्ट विचारावं कोणाला, मग ते बिलकुल वाटणार नाही. मग ज्या वयातनी ज्या गोष्टी किंवा ज्या प्रश्न जे पडले आपण ते आपण तेव्हा काय करायचे, क्लिअर करायचे. ओके, ह्या गोष्टी समजल्या ना. कोणी हो पण म्हणत नाही, कोणी नाही पण म्हणत नाही, नाश्ता करत असेल, कोणी काय करत असेल. बघा, म्हणजे मी जे तुम्हाला घ्यायचं ठरवलं होतं त्याच्यानुसारच त्याला अनुसरून असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. पण एखादी गोष्ट एकमेकाशी इंटरलिंकेज असल्यामुळे मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन केलेलं आहे. मी पण तुम्हाला सांगत असताना तुमचा टाइमपास होणार नाही या विचाराने सांगत असते, कारण की प्रत्येक गोष्टी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. जसं समान नागरिक कायदा काय आहे, आता सद्यस्थितीत उत्तराखंड राज्याने स्वातंत्र्यानंतर जर कोणी लागू केला असं जर प्रश्न विचारला तर काय सांगायचं, उत्तराखंड. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्वी जर विचारलं तर गोवा या राज्याने लागू केलं, कारण ते आपल्या जो युनिट नंबर 8 आहे, ज्यामध्ये पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन्स या भागाबद्दल आपण पाहणार आहे, त्याच्या DPSP मध्ये काय केलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे, म्हणून ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बघा आता युनिट नंबर 8 चॅप्टर बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज फील the essence of the social justice in its spirit.
The fundamental principle of the social justice are inscripts in the trio of the fundamental rights. Preamble and the directive principle this treaty assure its the citizen to provided a socialist pattern of the society and create a welfare state. बघा मी आता आपण सुरुवात करताना करूया की नेमकं संविधान म्हणजे काय किंवा कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय काय सांगू शकता तुम्ही कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही सांगेल का तुम्ही हो नाही तर नाही एवढं तरी म्हणत जा मला असं वाटतं की तुम्ही आहे मग प्रेझेंट तरी आहे नेमकं असं वाटतं बरोबर आहे नाही सांगितलं तरी चालेल इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स कधी पण ना म्हणजे स्पेलिंगवर जास्त फोकस करायचा आता आपण जी तुम्ही एक्झाम देणार आहे सेट नेटची असो किंवा मग इतर DMER असो किंवा इतर कोणतीही असो तुम्हाला जर मी विचारलं ना काही लोकांना आता पण माहिती नसेल की कमिटीचं स्पेलिंग विचारलं आता आपण याच्या अंतर्गत पाहणार आहे ना ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समिती जी आहे किंवा ड्राफ्टिंग कमिटीचं स्पेलिंग लक्षात ठेवा आणि हा प्रश्न कोणत्या एक्झामला येऊ शकतो कमिटी जे असतं ना एरर विचारला जातं इंग्लिशमध्ये बरं हा इंग्लिशचा पार्ट आहे कमिटी ओके बघा कमिटीचं स्पेलिंग काय आहे असं आहे आपण लिहिताना वाटूच शकत नाही आपल्याला का डबल ई आहे त्याच्यातून किंवा डबल टी आहे असं वाटत नाही मग या गोष्टीवर आपण काम करायला पाहिजे यावर फोकस करायला पाहिजे कारण आपल्याला त्याच्या अंतर्गत जे आहे ना स्पेलिंग एरर बद्दल त्याच्याबद्दल असे प्रश्न विचारल्या जातात आता बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय तुम्ही कोणीही सांगणार नाही कारण तुम्हाला माहीतच नाही कारण तुम्हाला स्वातंत्र्यच मिळालं नाही बरोबर ना ओके बघा कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे वेगवेगळे पार्ट पडतात जसं पार्ट म्हटल्यापेक्षा आपण एक समजून घेताना ह्या गोष्टी लक्षात घेत असतो कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे एक घटना किंवा एक संविधान आपण ज्याला म्हणतो त्यानंतर आपण जेव्हा पाहतो बरं ठीक आहे आपल्याला तेवढे डिटेल्स पाहण्याची आवश्यकता नाही आहे आपल्या सिलेबसमध्ये तेवढे डिटेल्स नाही सांगितलं आहे कारण की विनाकारण बघा कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे संविधान तर संविधान आहे किंवा राज्यघटना आपण ज्याला म्हणतो जे आहे राज्यघटना म्हणजे काय तर लोकांना एक जे ठरलेले असतं की आपलं एक काय आहे दिशा देण्याचं काम जे आहे हे आपलं एक संविधान करत असतं तर अनेक लोकांनी काय केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन बद्दल अनेक लोकांनी वेगवेगळे भाष्य केलेले आहे ज्यामध्ये पालखीवाला हे काय आहे का व्यक्तीचं नाव आहे एक पारशी व्यक्ती आहे त्यांचं हे नाव आहे त्यानंतर अर्नेस्ट बारकर त्यानंतर आपण सांगू शकतो की KM मुंशी या लोकांनी काय केलेलं आहे आपण सांगू शकतो की कॉन्स्टिट्यूशनचा हे जे हे आहे हे आपण लिहून ठेवलेलं आहे सध्या त्यांच्याबद्दल काम आपल्याला यायचं आहे हे त्यांनी यांनी जी आपली प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनाबद्दल त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता कॉन्स्टिट्यूशन जे आहे संविधान आहे संविधानाला काय म्हटलेलं आहे आत्मा म्हटलेला आहे जर आपल्या भारतीय राज्यघटनेचं आपल्याला आपल्या देशामध्ये जर काम करायचं असेल व्यवस्थित पद्धतीने काम चालवायचं असेल तर संविधान असणं गरजेचं आहे जर संविधान नसेल तर याच्यामध्ये आपल्याला अराजकता पाहायला मिळतं की समाजातील लोक मग कशाही पद्धतीने वागू शकतात कशाही पद्धतीने राहू शकतात आणि जे काही आहे रूल जे फॉलो करायला पाहिजे ते रूल फॉलो करत नाही आणि यामुळे मग काय होऊ शकतं की जे अन्यायकारक जे गोष्टी आहे म्हणजे जे समाजामध्ये जे दुर्बल घटक आहे किंवा जे मागासलेले घटक आहे या लोकांवर अन्याय होऊ शकतो पण जर आपल्याला समाजामध्ये समानता प्रस्थापित करायची असेल समता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला संविधानाची काय असतं गरज असतं मग अशा पद्धतीचं जे आपलं संविधान आहे आपण काय केलेलं आहे तयार केलेलं आता हे तयार करत असताना आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे अप्रोच आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इथं लागलेले आपल्याला पाहायला मिळतं काही एक्झामला 18 दिवस विचारतात काही एक्झामला 17 दिवस पण दिलेले असतात जर ॲक्युरेट जरी काही गोष्टी नसल्या तरी जवळपासचा आन्सर कधीही पिक करायचं म्हणजेच जेव्हा आपण एखादा क्वेश्चन फ्रेम करतो किंवा एखादा क्वेश्चन आपण सॉल्व करतो त्याला फेस करतो तेव्हा आपण त्याला कशा पद्धतीने फेस करायचं हे लक्षात घ्यायचं की जसं आपण म्हणू शकतो की
इलिमिनेशन पद्धत जी आहे, इलिमिनेशन मेथड म्हणजे 2 ऑप्शन आपण काय केलं पाहिजे, आपण कट करायला पाहिजे. आणि 3 आणि 4 ऑप्शन मध्ये जर आपल्याला कधी कधी जर प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा आपल्या 2 मध्ये जर कन्फ्युजन निर्माण झालेलं असेल, तेव्हा मग आपण काय करायचं, जर एकदम जवळच्या ज्या गोष्टी आहे, आपल्याला एखादी गोष्ट आठवत आहे पण व्यवस्थित आठवत नाही आहे, अशा वेळेस आपण आठवण्याचा प्रयत्न करून काय करायचं, एकदम जवळचा आन्सर टिक करायचं. ओके. मग जे आपलं संविधान आहे, आपण 64 देशाच्या देश कंट्रीज या देशाचा अभ्यास करून काय केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत अनेक लोक होते, अनेक कमिटी होती, आपल्याला माहिती आहे. त्या कमिटीबद्दल सुरुवातीपासून सुरुवात झाल्याचं जर आपण पाहिलं तर बघा, जे संविधानासंदर्भात किंवा घटना समिती असायला पाहिजे, संविधान असायला पाहिजे, याची मागणी जर आपण विचार केला तर खूप दिवसापूर्वी होती. जसं 1905 जो तुम्ही पाहिला असेल, जे भारतीय राष्ट्रीय संविधान आहे किंवा राष्ट्रीय संविधान आहे, तर राष्ट्रीय काँग्रेसच्या काळात विविध सभा पार पडल्या. 1885 ला आपली राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली, बरोबर आहे. 1885 ला राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाल्याच्या नंतर ज्या याचे अध्यक्ष हेमचंद्र बॅनर्जी होते. मग त्यानंतर 1885 नंतर मग असा कार्यकाळ चालत राहिला. आणि त्या 1885 मध्ये झालेले जे राष्ट्रीय काँग्रेस आहे, ज्यामध्ये आता आपल्याला जे दिसतं ना, की जी काँग्रेस आहे आता, जे सध्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा जो आहे ना, हा जो आपल्याला पाहायला मिळतो, हे त्याच त्याचं काय आहे, आताचं मूळ आपल्याला पाहायला मिळतं. मग पक्ष पद्धती जी आहे ती तेव्हापासूनच आपल्याला सुरू झाल्याची किंवा ते गोष्टी पाहायला मिळतात. मग त्या राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आपल्याला उद्देश काय होता, की जो आपल्या ज्या मागण्या आहे तो इंग्रजांसमोर आपल्याला काय करायच्या, मागायच्या होत्या. मग ह्या मागण्या मागण्यासाठी आपल्याला विशिष्ट लोक एकत्र येऊन काय करायचं होतं, काम करायचं होतं. ओके, बरोबर आहे, बरोबर आहे आरुषी मॅडम, बरोबर आहे तुमचं. भारतीय संविधान म्हणजे सर्वोच्च कायदा, बरोबर आहे. त्याचं आपण एक्सप्लेनेशन सगळं करणार आहे. ज्यांनी जे सांगितलं आहे बरोबर आहे, की फंडामेंटल राईट्स आहे, DPSP आहे, लोकशाही आहे, जे अब्राहम लिंकननी केलेली त्याची काय आहे डेफिनेशन आहे, की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेला राज्यकारभार म्हणजेच लोकशाही, बरोबर आहे. त्यामध्ये गणराज्य ही एक कन्सेप्ट आहे, सार्वभौम ही एक कन्सेप्ट आहे. मी सगळं तुम्हाला घेणार आहे, त्या सगळ्या मी सांगते तुम्हाला. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तर क्वेश्चन एकही चुकणार नाही. तुम्ही फोकस आपला सिलेबस किती झाला यावर फोकस करण्यापेक्षा तुमचा कन्सेप्ट किती क्लिअर आहे यावर काय करा, कधी पण फोकस करा. आता आपल्याला माहिती आहे की वसाहतवाद आणि नववसाहतवाद यामध्ये काय फरक आहे, मग हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे. ओके. त्यानंतर आपण सांगू शकतो समता आणि समानता यामध्ये काय आहे फरक आहे. म्हणजे फरक म्हणजे एकदम छोटासा फरक आहे, त्या छोट्याशा फरकावर सुद्धा काय असतात, प्रश्न असतात. एकता आणि एकात्मता यामध्ये पण काय आहे, फरक आहे. छोटासा फरक आहे, पण ते फरक आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यावरून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येतं. जसं आपल्याला माहिती आहे की स्वराज्य ही एक आहे, स्वराज्य आणि इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य आणि फ्रीडम, या तिन्ही गोष्टींना लोक काय करतात, एकत्रच करतात. ह्या तिन्ही गोष्टी काय आहे, वेगवेगळं आहे. जरी इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य होते, जरी फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य होते, जरी स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य होत असेल, तरीही याच्या काय आहे, मायनर जे गोष्टी आहे, मायनर जो हे आहे म्हणू शकतो आपण, जे डिफरन्स आहे, ते डिफरन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्या गोष्टी आपण पाहणं, एक PG लेवलचं स्टुडंट झाल्याच्या नंतर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ओके. म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल की एक मिनिट, जाणून एखाद्या व्यक्तीचा खून करणं हे वेगळं आहे, आणि अचानक एखाद्या व्यक्तीचा खून करणं यासाठी शब्द वेगळा आहे. किल करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय करणं, मारून टाकणे, किंवा मग म्हणजे अचानक काही लक्षात नसताना किंवा काही गोष्टी असतात. आणि एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, म्हणजे असा एक शब्द आहे त्याचा, मी तुम्हाला मागं पण हा शब्द बोललेला आहे, पण मला आणखी पण तो शब्द आठवलेला नाहीये. तुम्हाला जर कदाचित आठवत असेल तर तुम्ही मला सांगा. त्याला आपण इंग्लिशमध्ये होमोफोन्स म्हणतात त्याला, म्हणजे समान उच्चाराचे जरी असतील, नाही सॉरी, होमोफोन्स म्हणल्यापेक्षा आपण होमोनिम्स म्हणूया, की समान जरी त्याचं आन्सर म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की त्याचे जरी अर्थ हे वेगवेगळे असू शकतात, किंवा ते हे जे आहे एक शब्द आहे ते आपण त्याला म्हणू शकतो. जसं त्या गोष्टी होमोफोन्स आहे, होमोनिम्स आहे, इडियम्स आहे, फ्रेजेस आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. इडियम्स आणि फ्रेजेस हे वेगवेगळ्या एक्झामला विचारल्या जातात, त्याची नीड आहे सध्या तरी, कारण की ग्रामरपेक्षा कशावर फोकस केला जाते, तर याच्यावर फोकस केलं जातं. वेगवेगळ्या फ्रेजेस आहे, इडियम्स आहे, किंवा याच्यावर फोकस केल्या जातं. ओके. आपण काय करतो, एखाद्या गोष्टी बोलत असताना एकदम भटकून जातो, आपल्याला ना काहीच लक्षात नाही राहत आपल्याला, म्हणजे मला. ओके. बघा आपण काय पाहत होतो,
मी तुम्हाला सांगत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत होती. ओके, 1885 पासून आपण आलेलो होतो. मग 1885 पासून जेव्हा आपण येत होतो ते सगळं काही कार्यकाळ चाललेला होता. आपल्यासाठी आपण काय करत होतो, स्वातंत्र्य मिळावं. स्वातंत्र्य आपण भले सुरुवातीला स्वातंत्र्य मागितलं नाही, तर आपण स्वराज्य ही जी संकल्पना आहे, जी गोपालकृष्ण तुम्हाला माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. कोणाचा सेंटेन्स आहे, लोकमान्य टिळकांचा. म्हणजेच आपल्याला सुरुवातीला त्यांनी काय केलं, वेगवेगळे हां बोला ना चंद्रकांत सर. प्रश्न असेल तर टाईप करा, माईक ऑन करता येत नाही. ओके, बघा. मग जे आहे बघा असं होतं मधामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने चाललेलं होतं सगळ्या गोष्टी, की आपल्याला स्वराज्य मागायचं होतं. आधी आपण स्वराज्य मागितलं, त्यानंतर आपण इंडिपेंडन्स मागितलं, त्यानंतर आपण फ्रीडम मागितलं. हे जे कन्सेप्ट आहे की इंडिपेंडन्स म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे काय, स्वराज स्वराज म्हणजे काय, त्यानंतर आहे इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स इंडिपेंडन्स म्हणजे काय, आणि त्यानंतर आहे फ्रीडम. हे तिन्ही कन्सेप्ट काय आहे, वेगवेगळे आहे. जसं स्वराज्य म्हणजे काय होतं, की वसाहती अंतर्गत ज्या आहे त्या गोष्टी आपण मागितल्या होत्या. जसं आपण जेव्हा सुरुवातीला मागितलं, किंवा लोकमान्य टिळक असो, किंवा 1905 झालेलं गोपालकृष्ण गोखले हे काय होते, त्या याचे अध्यक्ष होते, जे राष्ट्रीय काँग्रेसचे किंवा याचे जी काँग्रेस होती त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या सभेअंतर्गत आपण काय मागितलं, की स्वराज्य मागितलं, की जेणेकरून आम्हाला काय द्या, तुम्ही स्वराज्य द्या. हे स्वराज्य मागत असताना आपण हे स्वराज्य जे आहे वसाहती अंतर्गत स्वराज्य मागितलं. म्हणजेच काय करणार इथे, तर इथं जे आहे गव्हर्नमेंट कोणाचं असणार आहे, जे राजेशाही आपण म्हणू शकतो. म्हणजेच इंग्लंडची जी राणी आहे किंवा इंग्लंडचा जो राजा आहे, हे त्यांच्या इथून काय करणार, राज्यकारभार करणार. पण स्वतःचे आपण काय करणार, म्हणजे त्यांचं नियंत्रण आपल्याच्यावर राहणार. पण आपण आपले काय करू, काही समस्या, आपले काही प्रॉब्लेम्स आपण मांडू शकेल. त्याला आपण काय म्हणतो, स्वराज्य असं म्हणत असतो. मग हे स्वराज्याची कन्सेप्ट होत असतानाच म्हणजेच त्याला आपण वसाहतवादी अंतर्गत मागितलेलं काय आहे, स्वराज्य आहे. म्हणजेच ते काय करणार, आपल्यावर नियंत्रण तेच लोक ठेवणार, पण आपले जे आहे, आपल्या समस्या, आपले प्रॉब्लेम्स आपल्याला मांडता यावे, यासाठी आपण स्वराज्य ही संकल्पना सांगू शकतो. आता इंडिपेंडन्ससाठी जे आहे, स्वातंत्र्यासाठी खूप मोठा लढा झाला. तुम्हाला माहिती आहे की यासाठी अनेक लोकांनी योगदान दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. ओके, मग महात्मा गांधीजीचं आपण पाहतो, त्या अंतर्गत वेगवेगळे लढे, वेगवेगळ्या काय हे जे आहे चले जाव चळवळ वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळते, की तुम्ही आमच्या भारतामधून कायमचे काय चालले जा, किंवा तुम्ही आमच्या अंतर्गत चालले जा. मग हे जे आहे इन डिटेल्स खूप काही गोष्टी आहे. आता ह्या जर मी गोष्टी सांगत बसल्या तर आपल्याला लेक्चर पण अपुरे पडतील आणि 5 लेक्चर सुद्धा अपुरे पडतील. ओके, आता इंडिपेंडन्स हे जे काही गोष्टी आहे, हे जर होत असताना याच्या इन डिटेल्स काळामध्ये मग अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मग आपण इथं काय सांगू शकतो, की आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, मग जो जिना नावाची व्यक्ती होते, मोहम्मद जिना, त्या व्यक्तीने सांगितलं की आम्हाला म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रोसेस केलेल्या आहे. त्यामध्ये आपण म्हणजे साऊथ बोरो कमिशन आलेला आहे 1917ला. त्यानंतर मग आपल्याला सांगता येतं की 1927ला सायमन कमिशन आलेलं आहे. त्यानंतर 1935ला मेकॅलोच्या काही गोष्टी आलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळे कायदे वगैरे 1835चा मेकॅलोचा कायदा आहे, सॉरी. याच्या इन डिटेल्स मग वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहे. मग आपल्याला सांगता येतं की याच्या अंतर्गत माउंटबॅटन योजना आहे, किंवा मग सोबत आपण सांगू शकतो की लिंथ गो यांचा अहवाल आहे, क्रिप्स मिशन्स आहे, किंवा मग ॲटली याच्या काही तरतुदी आहे. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहे इन डिटेल्स या काळामध्ये. हा एकदम डीपमधल्या पॉलिटिकल भाग आहे. हा आपला भाग आहे, पण इन डिटेल्समध्ये जाणं मला तरी आता सध्या हे वाटणार नाही. बघा, याच्या अंतर्गत मग वेगवेगळ्या गोष्टी येते. जसं की तुम्हाला मी सांगून देते की 1829 मध्ये हे गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, सॉरी 1800 नाही, 1929 मध्ये लाहोर इथे काय झालं होतं, अधिवेशन पार पडलं होतं. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय मागितलं, की आम्हाला पूर्ण स्वराज्य द्या. म्हणजेच आपण जे सुरुवात जेव्हा केली होती, की आम्हाला नेमकं वसाहती अंतर्गत स्वराज्य द्या. आता वसाहत अंतर्गत स्वराज्य नाही पाहिजे आम्हाला, तर आम्हाला स्वराज्य म्हणजे आम्हाला पूर्ण अधिकार आम्हालाच तुम्ही द्या. अशा पद्धतीचा पूर्ण स्वराज्याचा ठराव कधी मांडलेला होता, तर ते 1929 अंतर्गत लाहोर येथील अधिवेशनात मांडलेला होता. कोणी मांडला, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे जो ठराव आहे, हे जरी तेव्हा मांडलेला असेल, परंतु 1940ला हा ठराव आपला मान्य झालेला आपल्याला पाहायला मिळतं. जे आहे लिंथ गो हे एक काय ब्रिटिश अधिकारी आहे, यांच्या अंतर्गत एक स्थापन करण्यात आला. त्यांच्या अंतर्गत सांगितले की तुम्हाला तुमचं संविधान बनवण्यासाठी, तुमची संविधान सभा तुमचं संविधान बनवण्यासाठी तुम्हाला मी काय देत आहे, मुख्यतः अधिकार देत आहे. याच्यावर पण इन डिटेल्स प्रश्न विचारले आहे की नेमकं मुख्यतः कोणी म्हटलं,
पूर्ण तो कोणी म्हटलं. त्यानंतर 1842ला मग आपल्याला पाहायला मिळतं, सॉरी 1800 नाही 1942 आहे सध्या सुरू. मी 1900 मध्ये खूप 1800 मध्ये खूप गेलेली आहे बघा. म्हणजे ते आपण पाहिलं ना, पूर्ण हिस्ट्री पाहिली किंवा सोशल रिफॉर्मर वगैरे पाहिला तर 1800चा अभ्यास आपण खूप अभ्यास केला आहे, त्यामुळे मग ते जास्त हॅमर झालेलं आहे 1800. ओके, 1942 मध्ये काय झालेलं आहे, क्रिप्स मिशन आलेलं आहे. तर क्रिप्स मिशन मध्ये आपल्याला सांगता येतं की 3 लोक होते. क्रिप्स मिशन मध्ये काय होते, नाही सॉरी, क्रिप्स मिशन मध्ये 3 लोक होते. क्रिप्स मिशन आला आणि क्रिप्स मिशननी सांगितलं की तुम्हाला तुमचे अधिकार, तुम्ही तुमचं काय करा, संविधान तयार करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली, आम्ही काही दिवसांना देश सोडून जाणार आहे. म्हणजे हे लोक आपल्याला चॉकलेट देण्याचं काम करत होते की तुम्हाला आज उद्या, पहिला तर राज्य करायचंच होतं आपल्या भारतातून, तर त्यांनी खूप सोनं पण नेलं, ऑब्व्हियसली एक विकास पण केला. आपण एक पॉझिटिव्ह पण अप्रोच घेऊ शकतो, एक निगेटिव्ह पण अप्रोच घेऊ शकतो. तर क्रिप्स मिशन आलं. मग त्यानंतर 1945 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं का मग ॲटलीचं जे काही आहे त्या गोष्टी आहे. मग त्यानंतर त्रिमंत्री योजना आहे. 1946ला आपण सांगू शकतो की त्रिमंत्री योजना, ज्याला आपण कॅबिनेट मिशन प्लॅन असं म्हणत असतो. म्हणजे या कॅबिनेट मिशन अंतर्गत आपल्याला 3 लोक पाहायला मिळतात, ते पण लोक आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर मग हे जे आहे 1946 मध्ये आपल्याला सांगता येतं की त्रिमंत्री आयोगाला, त्यालाच आपण कॅबिनेट आयोग असं, कॅबिनेट मंत्री असं सुद्धा म्हणत असतो. यांच्या अंतर्गत सांगितलं की तुम्ही तुमचे संविधान काय करा, तयार करा, आम्ही या दिवशी आम्ही जाणार आहे. 15 ऑगस्ट 1947 त्यांनी ते डेट वगैरे दिलेली होती. मग असं झालेलं. हे सगळं झाल्याच्या नंतर मग सगळ्यात आधी लक्षात ठेवा तुम्ही, 3 जून 1947ला आपल्याला काय मिळालं, 3 जून 1947ला माउंट बॅटन योजना आली. जो माउंट बॅटन, लक्षात ठेवा माउंट बॅटन योजना ही महत्वाचं आहे. माउंट बॅटन योजना आल्याच्या नंतर त्या माउंट बॅटन योजनेअंतर्गत काय झालं, भारताची फाळणी झाली. भारताची फाळणी झाल्याच्या नंतर आपण सांगू शकतो की भारताची फाळणी म्हणजेच जी अहमद अली जिना होतं, यांनी सांगितलं की आम्हाला भारतामध्ये राहायचं नाही आहे, आम्हाला काय करायचं आहे, स्वतंत्र राज्य, आम्हाला स्वतंत्र देश आम्हाला हवा आहे. यासाठी मग 14 ऑगस्टला आपण सांगू शकतो, 14 ऑगस्ट 1947ला काय झालं, तर पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्टला काय झालं आहे, तर मग आपला भारत स्वतंत्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा इन डिटेल्स अनेक काही गोष्टी झालेल्या आहेत. मग जरीही आपण स्वतंत्र झालो तरीही आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं होतं का, म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे आपण म्हणू शकतो की तरीही आपल्या इथं RBI आहे किंवा मग आपली RBI जे आहे ते पाकिस्तानसाठी कार्य करत होती, म्यानमारसाठी पण कार्य करत होती आणि भारतासाठी पण कार्य करत होती. ओके, जे आपण 1935च्या कायद्याने काय केलेले आहे, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की यामध्ये आपण सांगू शकतो की काही गोष्टी ज्या आहेत ते ब्रिटिशांच्याच याच्या निर्णयानुसार किंवा आपली जो आहे आपले संविधान तयार झालेलं नव्हतं, कारण की आपल्याला फक्त स्वातंत्र्य मिळालं होतं. मग काही गोष्टी आपल्याला अजूनही मिळालेल्या नव्हत्या. मग जेव्हा आपल्याला म्हणजे जरी आपण इथं आपण म्हणतो असतो 26 नोव्हेंबर 1949ला काय झालंय, आपली राज्यघटना तयार झाली. ओके, हे झालं पहिले आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण काय केलं, फ्रीडम आपण कशाला म्हणू शकतो की ज्यामधून आपल्याला संपूर्ण सुटका मिळाल्या आपण पाहू शकतो. की जसं इथं आपल्याला सांगू शकतो, इथे वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात की जसं सार्वभौम आहे, गणराज्य आहे, ह्या कन्सेप्ट इथे लागू पडतात. जसं सार्वभौम म्हणजे काय होतं की सार्वभौम म्हणजे हे जास्त हे झालं वाटतं आहे ना, हार्ट चाललं का ऐकायला, पहिल्यांदा ऐकत असेल तर वाटणार थोडं, पण महत्वाचे आहे, विचारतात प्रश्न. आणि आज जर ऐकलात तर मग कधी नेक्स्ट टाइम रीड कराल तर तुम्हाला लक्षात राहील ते. ओके ओके, बघा आपण काय सांगत होतो, आपण कशाबद्दल बोलत होतो, ओके फ्रीडम बद्दल बोलत होतो. बघा आता फ्रीडम मध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो की जसं सार्वभौम, ज्यालाच आपण सॉव्हर्जिनिटी असं म्हणत असतो. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, सार्वभौम म्हणतो. आता सार्वभौम म्हणत असताना सार्वभौमचा अर्थ काय होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळत असताना किंवा आपण कार्य करत असताना आपला एक देश म्हणून आपण जेव्हा अस्तित्वात आलो तेव्हा आपल्याला सार्वभौम असणं गरजेचं आहे. की जसं सार्वभौम असणं काय आहे, गरजेचं आहे की आपल्याला काय करायला पाहिजे. सार्वभौम म्हणजे इतर देशापासून म्हणजेच अंतर्गत आणि बाह्य, म्हणजेच आतमधील काही लोकांचं आणि बाह्य काही देशांचं आपल्या भारतावर काहीही नियंत्रण राहणार नाही. त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं सार्वभौम
राज्य किंवा सार्वभौम देश. म्हणजे इतर कोणाचाही आपले जर निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर इतर देश घेणार नाही. आपल्याला काय करायचं, आपण कोणते निर्णय घ्यायचे, आपण कशी संरक्षण व्यवस्था ठेवायची, आपली व्यवस्था आपण कशा पद्धतीने करायची, त्या संपूर्ण बाबीचं जे निर्णय घेण्याची जे हे असतं आपल्याला, ते स्वतःला काय असतं, ते स्वतःच्या आपल्या देशावर असतं. आपलं कायदेमंडळ ठरवतं, आपलं न्यायमंडळ ठरवतं, आपलं जे कार्यकारी मंडळ आहे. हे जे काही गोष्टी आहे, शासनाचे 3 अंग असतात. हे माहिती असायला पाहिजे की शासनाचे किती अंग असते. अंगे 3 असतात, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे, कायदे मंडळ, त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ आणि त्यानंतर आहे न्यायमंडळ. आता अलीकडच्या काळात एक अस्तित्वात आल्याचं किंवा एक आपण तिसरं जे आहे, एक सर्वात महत्त्वाचं चौथा पिलर म्हणून ज्याला पाहतो, ते आहे मीडिया, जे सर्वात महत्त्वाचं काम करते की समाजामध्ये असणारे प्रश्न किंवा काही ह्या गोष्टी काय असतात समोर आणतात, सर्व लोकांना त्या गोष्टी माहिती होतात. कायदेमंडळाचं काम असतं कायदे करणं, यामध्ये लोकसभा राज्यसभा येतं, राष्ट्रपती येतं. कार्यकारी मंडळाचं काम असतं, यामध्ये पंतप्रधान असतात, मंत्रिमंडळ असतात, महाधिवक्ता असतात, महान्यायवादी असतात. हे काय असतं कार्यकारी मंडळाअंतर्गत असतात. म्हणजे केलेले कायदे फॉलो करणे किंवा लागू करण्याचं काम कार्यकारी मंडळाचं असतं. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाने केलेले कायदे योग्य आहे किंवा नाही आहे, मूलभूत हक्काचं हनन करते का, ह्या गोष्टी पाहण्याचं काम कोणाचं आहे, तर न्यायमंडळाचं आहे. जर मूलभूत हक्काचं जर हनन करत असेल तर अशा वेळेस तो कायदा चुकीचा आहे, तो अल्ट्रा व्हायरस हा कायदा आहे असं म्हणून सुद्धा काय करतं न्यायमंडळ हे रद्द केल्या जातं, जर कायदा काय असेल चुकीचा असेल. म्हणजे एकमेकांमध्ये समझोतामध्ये किंवा एकमेकांमध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम याच्या अंतर्गत चालत असतं. अशा पद्धतीने आपलं शासन जे आहे केंद्रीय लेवलवर पण आपल्याला पाहायला मिळतं आणि राज्य लेवलवर ह्या गोष्टी पाहायला मिळतात. ओके, मग हे झाल्या गोष्टी. आता सार्वजनिक जे आहे म्हणजे आपण जेव्हा कायदे करणार ते आपलं ठरवणार, आपल्या इथलं लोकशाही जे आपण निवडून दिलेले लोक ठरवणार किंवा कार्यकारी मंडळ ठरवणार, ह्या काही एकमेकाशी इंटरलिंकेज गोष्टी आहेत, ह्या गोष्टी ठरवणार. दुसरा देश आपल्यावर ठरवणार नाही की इंग्लंडचे लोक, इंग्लंडची राणी, इंग्लंडचे ब्रिटनचे जे काही आहे हे लोक ठरवणार नाही की तुमचं इथं कशा पद्धतीने तुमचा राज्यकारभार चालणार. आपल्या देशामध्ये अंतर्गत किंवा बाह्य, याचा लिहून घ्या व्याख्या काय होते, अंतर्गत आणि बाह्य नियंत्रणापासून मुक्त असणे म्हणजे सार्वभौम असणे. ओके, समजलं, त्याचा अर्थ सार्वभौम होते. म्हणजे हे झालं आपण सार्वभौम. आता आपण सार्वभौम कधीपासून सार्वभौम झालो आपण, तर आपल्याला खरं म्हटलं तर आपण सार्वभौम झालो 26 जानेवारी 1950, ज्यामध्ये आपली जी राज्यघटना आहे आपण जी तयार केली होती, कधी तयार केली होती, आपली तयार कधी झाली 26 नोव्हेंबर 1949, आणि तेव्हापासून मग आपण लागू कधी केली, तिथून 2 महिन्यांनी. आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की मग आपण 26 जानेवारी हीच तारीख का घेतली, त्यामागचं कारण काय आहे बघा. त्यामागचं कारण आहे, आपण पाहिलं की 1929 मध्ये जो पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणी मांडलेला होता, तर तो मांडलेला होता पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, मग पंडित जवाहरलाल नेहरूने तेव्हा पूर्ण स्वराज्य मागितलेलं होतं, आणि तिथून मग काही दिवसानंतरच 26 जानेवारी 1930 मध्ये आपण पहिला आपला स्वातंत्र्य दिवस पण साजरा केलेला होता. ओके, आपण स्वतःचा काय केला, स्वातंत्र्य दिवस साजरा केला की आम्हाला आता स्वातंत्र्य मिळालं, आम्ही ओघाओघ सांगून दिलं की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे, की पूर्ण स्वराज्याचा ठराव सुद्धा आम्ही काय केलेला आहे, मांडलेला आहे. मग असं हे सांगितल्याच्या नंतर मग कालांतराने आपल्याला माहिती की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं का 1930ला, नाही मिळालं, कारण की त्यांनी दिलं का आपल्याला नाही दिलं. आपण मग वेगवेगळ्या कॉन्फरन्स आहे, वेगवेगळ्या गोष्टीच्या अंतर्गत ते मागत गेलो. म्हणून मग ह्या गोष्टीची, या दिवसाची आठवण म्हणून, या दिवसाची एक ओळख म्हणून आपण काय केलेलं आहे, तर 26 जानेवारी, जरीही 26 नोव्हेंबर 1949 पासूनच आपण राज्यघटना लागू केली असती, पण तेव्हापासून लागू न करता आपण 26 जानेवारी 1950 मध्ये लागू करण्याचं कारण काय होतं, तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. ओके, अशा पद्धतीने काय आहे, मग हे झालं फ्रीडम. 3 गोष्टी लक्षात आल्या, स्वराज्य म्हणजे काय, इंडिपेंडन्स म्हणजे काय, आणि फ्रीडम म्हणजे काय. ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, वेगळ्या असतात. ह्या म्हणजे कन्सेप्ट बेस, माझं तर काम एकच आहे की मी कन्सेप्ट बेसवर जास्त काम करते. की कन्सेप्ट जर क्लिअर असल्या ना तर प्रश्न कोणताही आला तर आपला सॉल्व्ह होतो. मी कन्सेप्ट बेसवर काम करत असल्यामुळे आता माझ्यासमोर एखादा पेपर आल्याच्या नंतर मी आधी तेच लक्षात घेते की ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे, समता काय म्हणतो आणि समानता काय म्हणतो, एकता काय म्हणतो आणि एकात्मता काय म्हणतो. मग अशा जे काही गोष्टी आहे इलिव्हेशन करून घ्यायचं की ठीक आहे, ह्या तर गोष्टी यात येतच नाही, ह्या तर गोष्टी यात येतच नाही, ह्या तर गोष्टी यात येतच नाही. मग येते कोणत्या गोष्टी, ह्या गोष्टी काय करायच्या, आधी काय करायचं, पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्ही हीच चूक करता की आपल्याला सगळंच माहिती असलं पाहिजे, पॉसिबल नाही. कारण की जगात अथांग ज्ञानाचा सागर आहे, अथांग नॉलेज आहे, अथांग पुस्तक आहे, अथांग बुक्स आहे.
पण आपण एवढं वाचू शकणार काय नाही ना. मग ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्यावर काम केल्यापेक्षा आपण असं करायला पाहिजे की ठीक आहे, आपल्याला जे माहिती नाही ना ते आधी इलिमिनेशन करून टाकायचं, जे माहिती आहे त्याच्यावर आधी काम करायचं. जे माहिती नाही ऑब्विसली मग आपल्याला लक्षातच येतं की ठीक आहे, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे टोटल 17 गोल आहे. ओके, 17 गोल असल्याच्या नंतर आपल्याला सांगता येतं का पहिलं काय सांगते, नो पॉवर्टी म्हणजे दारिद्र्याचं निर्मूलन करणे. त्यानंतर नो पॉवर्टी नो हंगर. सेकंड नंबरचं काय सांगते आपल्याला, दारिद्र्याचं निर्मूलन झाल्यानंतर आपण भुकेचं पण निर्मूलन करायचं आहे, उपासमारीचं सुद्धा काय करायचं आहे, निर्मूलन करायचं आहे. तिसरं काय सांगतं की गुड एज्युकेशन म्हणजे चांगलं शिक्षण सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे, ऑप्शनमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि चौथ्याचं पाचवं किंवा एक वेगळंच काही टाकलेलं आहे. आपल्याला जे माहिती आहे ते आपण लवकर टिक मार्क करायचं आणि जे माहित नाही ऑब्विसली ते काय होणार, इलिमिनेट होणार. म्हणजे अशा पद्धतीने पेपर काय करायचा, सॉल्व्ह करायचा. कारण एखादा पेपर आपण सॉल्व्ह करत असताना आपल्याला त्या गोष्टी माहिती असणे. एका तासातनी आपला पेपर 1चाही प्रश्न पेपर सॉल्व्ह करणं आणि 2 तासातनी आपला पेपर 2चाही प्रश्न एक अप्लाइड बेसनं आपण जेव्हा सॉल्व्ह करतो ना तेव्हा त्या गोष्टी लक्षात घेणं खूप क्रिटिकल असतात. मग हे टाइम मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला तिथं काय करता आलं पाहिजे. यासाठी आपला कॉन्सेप्ट काय असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. ओके, मग हे झालं आपलं 26 जानेवारी 1950ला आपल्याला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. ह्या गोष्टी जे आहे हे आपण आता पाहिलेल्या आहे. आता इन डिटेल्स आपण आपल्या जो आहे त्या आपण पाहूया की नेमकं कसं. बघा, जे आहे आपली उद्देश पत्रिका. ओके, उद्देश पत्रिका जी आहे, आता आपण काय केलेलं आहे, संविधान पाहिलंय. संविधान म्हणजे काय होतं आपण पाहिलंय की नेमकं संविधान म्हणजे आपल्याला आपण त्याच्या इन डिटेल्स गोष्टी पण पाहिल्या. आपल्या भारतात स्वातंत्र्य कसा झाला, आपण प्रजासत्ताक कसं झालं, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये दिलेल्याच आहे इन डिटेल्स. त्या तर मी तुम्हाला इन डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगणारच. ओके, सार्वभौम म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, सध्या आपल्या ज्यात समाजवाद आहे किंवा नाही आहे, पूर्वी समाजवाद होता किंवा नाही होता, ह्या गोष्टी आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, धर्मनिरपेक्षाची व्याख्या आपल्याच्यामध्ये कशा पद्धतीने दिली आहे किंवा नाही दिली आहे. अँग्लो इंडियन म्हणजे काय, किंवा मग एसटी आणि एसटी कम्युनिटीच्या काही व्याख्या दिल्या आहे किंवा नाही दिल्या आहे, तर दिल्या आहे तर कुठे दिलेल्या आहे, कोणत्या अनुच्छेदमध्ये दिलेल्या आहे, संपूर्ण गोष्टी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहेत. पण आता आपण बघूया की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे समजलं ना की आपण काय, एक कायदा, जे मॅडमनी बरोबर सांगितलं, जे अश्विनी मॅडम आहे त्यांनी काय केलेलं आहे, व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे की संविधान म्हणजे काय, तर एक कायद्याची चौकट किंवा एक कायद्याचं काय, त्याच्यानुसार आपण एक डायरेक्शन आपल्याला मिळत असतं. त्यामध्ये आपल्या फंडामेंटल राईट्स आहे, फंडामेंटल ड्युटीज आहे, DPST आहे, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की लोकशाही आहे. या गोष्टी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग हे झाल्याच्या नंतर जेव्हा आपण आपल्या भारतीय संविधानाचे जेव्हा आपण वैशिष्ट्य विचारात घेतो, त्याही गोष्टी आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठी राज्यघटना जर असेल तर ती आपल्या भारताची आहे. मग त्याच्या मागची मी कारण सांगितलेलं आहे की सर्वात मोठी असण्यामागचे कारण काय आहे, ते खूप मोठा भूप्रदेश पण खूप मोठा आहे. 3,07,713 किलोमीटर एवढा जे आहे, एवढा आपला भूप्रदेश आहे. ओके, 3,07,713 चौरस किलोमीटर. ओके, हे काय आहे, आपला एवढा मोठा भूप्रदेश, खूप मोठा भूप्रदेश आहे. आणि हा भूप्रदेश असल्यानंतर हे आपल्या महाराष्ट्राचं सांगितलं मी. ओके, मग हे जे भूप्रदेश आहे किंवा आपल्या भारताचा पण खूप मोठा काय आहे, भूप्रदेश आहे. मग हा भूप्रदेश मोठा आहे, लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण की तुम्ही अभ्यास केला असेल की जेव्हा 2011ची जनगणना आपण पाहिली तर 121 कोटी लोकसंख्या होती. ओके, म्हणजे आपण जर असं अंदाजे जर विचार केला तर आताची जरी आपण पाहिली तर 145च्या 142च्या घरात आपली लोकसंख्या पोहोचलेली आहे. म्हणजे 10 वर्षात 12 वर्षात आपल्याला किती मोठी झपाट्याने जी ग्रोथ आहे ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एवढी मोठी लोकसंख्या, एवढा मोठा भूप्रदेश, त्यानंतर आपण सांगू शकतो वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या याचे काय आहे, संस्कृतीचे, वेगवेगळ्या रूढी प्रथा परंपरेचे लोक आपल्या भारतामध्ये राहतात. ऑब्विसली मग आपली संविधानाची रचना करत असताना आपल्याला मोठेच होईल, कारण की प्रत्येकाच्या हिताचे, प्रत्येकाच्या महत्त्वाचे आपल्याला कायदे काय करावं लागतं, बनवावं लागतं. प्रत्येकाच्या हिताच्या तरतुदी आपल्याला इथं टाकायच्या असतात. म्हणून आपली भारतीय राज्यघटना काय झालेली आहे, मोठी झालेली आहे. अनेक या लोकांना कॉन्स्टिट्यूशन बनत असताना तुम्ही नाही का कॉन्स्टिट्यूशनचे पार्ट आहे किंवा एक हे आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, एपिसोड्स आहेत. हे एपिसोड्स पहा, त्यामध्ये सगळं चांगला, एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. किंवा कशा पद्धतीने डिबेट्स चालायच्या, कशा ते आपल्याला माहिती आहे, राजकुमारी अमृता कौर होत्या त्यामध्ये, ज्या पहिल्या काय होत्या, त्या आरोग्यमंत्री होत्या. त्यांचं विचार कसे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने मत मांडायचे, किंवा इतर लोक जे होते त्यांचे मत कसे होते, जे अहमद अली जिना कशा पद्धतीने सांगायचे, KT शहा कसे सांगायचे. KT शहाच्या काही काही गोष्टी तर आपल्याला विरोधात सुद्धा पाहायला मिळतात. ओके, त्यानंतर आपल्याला सांगता येतं की अध्यक्षीय लोकशाही जे आहे आपल्या, आपण काय संसदीय लोकशाहीचा आपण स्वीकार केलेला आहे. पण KT शहाने सांगितलं होतं की लोकशाही कशी असायला पाहिजे, तर आपल्या इथं भारतामध्ये आपण अध्यक्षीय लोकशाही लागू करा.
म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर ऐकत असेल बातम्या वगैरे किंवा हे, उत्तर अमेरिका सॉरी जे आहे उत्तर कोरियामधले जो किम जॉंग नावाचे एक त्याचे राष्ट्राध्यक्ष आहे, तिथली जर आपण जर व्यवस्था पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की तिथं लोकांना स्वातंत्र्य नाही, त्यांना लोकशाही नाही तिथं. कारण की जो किम जोंग म्हणेल, जर मी जे म्हणेल तीच काय आहे, तिथं पूर्व दिशा आहे. पण आपल्या भारतात तसं आहे का? नाही. आपल्याला संपूर्ण अधिकार आपल्याला दिलेला आहे, संपूर्ण आपल्याला काय आहे, संपूर्ण गोष्टी करण्याच्या किंवा तरतुदी करण्याच्या काय आहे, गोष्टी आहे. ओके, अशा पद्धतीनं ते खूप काही गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतं. मग ते जेव्हा आपण संविधानाचे वैशिष्ट्य काय आहे त्यामध्ये आपण पाहूया की मोठं आहे, संसदीय लोकशाही आहे आपल्या याच्यामध्ये, त्यानंतर एकात्म राज्यघटना आहे, एकेरी न्यायव्यवस्था आपल्या याच्यामध्ये आहे, की जेणेकरून एकेरी न्यायव्यवस्था ठेवण्यामागचा पण उद्देश आहे. मग अशा काही गोष्टी त्यामध्ये इन डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता बघा इथे काय आहे, आपलं जे आपण कॉन्स्टिट्यूशन्समधले जे प्रिअम्बल असणं गरजेचं आहे, तर त्यामध्ये आपण पाहूया. Constitution of the country is described as its foundation law, which lay down the basic structure of the political system according to which its people are to be governed. The function of the constitutions are as follow. Okay, आता बघा जे सांगितलं आपण, आता ऐकलं आपण, पाहिलं की फाउंडेशन ऑफ लॉ म्हणजे काय होतं, की कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, तर म्हणू शकतो आपण की एक काय आहे, कायदा आहे. कायद्याचं जे आहे, कायद्याचं बुक म्हणजे बुक ऑफ लॉ, म्हणजेच कायद्याचं राज्य किंवा कायद्यांचं काय म्हणू शकतो, एक पुस्तक आहे. त्याच्या अंतर्गत आपला देश चालतं. त्या अंतर्गत काही डिटेल्स गोष्टी सांगितलेल्या आहेत की इट्स प्रोव्हाइडेड अ सेट ऑफ द बेसिक रूल्स दॅट अलाव फॉर अ मिनिमल कोऑर्डिनेशन्स अमॉंग मेंबर ऑफ द सोसायटी. काय दिसतं आपल्याला की याच्यामध्ये एकमेकांच्या कोऑर्डिनेशन्सना आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतं. इट्स स्पेसिफिक हू हॅज द पॉवर टू मेक डिसिजन इन अ सोसायटी. आपल्याला काय आहे, आपल्या भारतामध्ये आपल्याला पॉवर दिलेली आहे की आपल्याला आपला निर्णय घेता येतं, की आपल्याला काय करायचं आहे, की आपलं डिसिजन घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. ओके, ह्या ज्या गोष्टी आपण इथं पाहू शकतो की आपल्या याच्या अंतर्गत काय आहे, आपल्या इथं लोकशाही आहे. आपल्या इथं लोकशाही असल्यामुळे आपले डिसिजन आपण घेऊ शकतो. आता 2 दिवसाच्या आधीची न्यूज आहे, त्या न्यूजमध्ये काय आहे, तर इंग्लंड जो आहे, ब्रिटन जो देश आहे, आपल्या इथं ठरलेला आहे की 18 वर्षाच्या नंतर आपण काय करतो, मतदानाचा अधिकार आपल्याला मिळतं. पण ब्रिटन असा देश आहे की ब्रिटनने काय केलेलं आहे, तर 16 वर्षाचं वय झाल्याच्या नंतर काय करता येईल, त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. हे करंट आहे. ओके, करंट आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग हे करंटचं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की ब्रिटनने तो लागू केलेला आहे कायदा तिथे. ओके, तर त्यानंतर बघा आपल्या इथं भारतामध्ये आपण सांगतो की आपल्याला काय आहे, आपल्याला लोकशाही असल्यामुळे आपल्याला आपले कायदे बनवण्याचा किंवा आपण काय जे योग्य आहे त्या गोष्टीवर आणि अयोग्य आहे त्या गोष्टीवर विरोध करू शकतो. इट डिसाइडेड हाऊ टू गव्हर्नमेंट विल बी कॉन्स्टिट्यूट. म्हणजेच आपल्याला आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच आपल्या इथं जेव्हा जो नेता आहे तो आपण स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने काय देत असतो, निवडून देत असतो. इट्स सेट limited on what to government can impose on its citizens. It's enable the government to fulfill the aspirations of a society and create conditions for a just society. समाजाच्या हिताच्याच गोष्टी किंवा समाजाच्या हिताचेच निर्णय आपल्या देशामध्ये काय केल्या जातं, घेतल्या जातात. It express the fundamental duty identity of people. It give political and moral identity to its citizen. ओके, ह्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत आपण जर विचार केला तर प्रास्ताविकेमध्ये असो किंवा इतर गोष्टीमध्ये असो, जनतेच्या हिताचं स्वातंत्र्य आहे, समता आहे किंवा सामाजिक राजकीय न्याय आहे, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, स्वातंत्र्य, हे जे काही आहे एक विशिष्ट स्रोत आहे, विशिष्ट वैशिष्ट्य आहे. या गोष्टी अंतर्गत आपली भारतीय राज्यघटना काय केलेली आहे, तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द इंडिया. कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द इंडिया इज द सुप्रीम लॉ ऑफ द इंडिया. सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपल्या देशामध्ये जर काही असेल तर ते काय आहे, जे राज्यघटना म्हणेल तीच पूर्व दिशा. राज्यघटनेमध्ये दिलेल्या तरतुदीच काय आहे, योग्य आहे. कोणीही दिलेल्या निर्णयापेक्षा, आता एखादी समिती असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, तर जे काही आहे तर ते आपल्या संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे त्या संविधानाच्या तरतुदीनुसार वागण्याचा प्रयत्न करतात. संविधानानुसारच काय करतात, संपूर्ण कायदे आणि संपूर्ण रूल इथं पाहायला मिळतात. Is define the fundamental politics code, structure, procedures, power and duties of government institutions and set out fundamental rights. Okay, directive principle and duties of the citizen. म्हणजे आपल्या भारतामधील लोकांना DPSP देण्याचं किंवा जे आहे फंडामेंटल ड्युटी आहे किंवा मग आपण सांगू शकतो राईट टू जे आहे वेगवेगळे अधिकार आहे
त्यानंतर सांगू शकतो की आपल्या याच्यामधली जे पॉलिटिकल कोड आहे किंवा पॉलिटिकल स्ट्रक्चर, शासन व्यवस्था कशी असायला पाहिजे किंवा शासन व्यवस्थेत कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, त्याची व्यवस्था कशी असायला पाहिजे, ह्या संपूर्ण गोष्टीच्या जे तरतुदी करून ठेवलेल्या आहे त्या अंतर्गत ह्या संविधानाअंतर्गत सांगितलेल्या आहे. बघा त्यानंतर आहे इट्स इंडिया कॉन्स्टिट्यूशन इज बिल्ड ऑन द फंडामेंटल ऑफ द नॅशनलिस्ट movement and was the formally created by the Constituent Assembly between December 1946 and November. आता खूप मोठा याचा हिस्ट्री आहे, जी इतिहास आहे. इतिहास मी तुम्हाला काय करते थोडक्यात समजून सांगते. आता एवढं आपण पॅराग्राफ बघून घेऊ. बघा, इट वॉज अडॉप्टेड बाय द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली ऑन 26 नोव्हेंबर अँड 1949 अँड बिकम इफेक्टिव्ह फ्रॉम द 26 जानेवारी अँड 1955. आपली संविधानाची काय झालेली आहे, तिथं लागू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. The original Indian constitutions had 22 parts, 395 articles and 8 schedules. It has been amendment for the time to time. Presently, the constitution has a preamble and a 48. आता सद्यस्थितीत हे एवढे पण आर्टिकल नाही आहे बरं, आपल्याच्यात 65 सद्यस्थितीत आहे. जर मूळ जर विचारलं तर 395 लिहायचे. जर ऑप्शनमध्ये 395 नसेल तर मग सद्यस्थिती हा जर शब्द टाकला तर मग तिथं 465 असं काय करायचं आर्टिकल्स म्हणजेच अनुच्छेद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. विच आर ग्रुप इंटू 25 पार्ट्स अँड 12 शेड्यूल्स. अनुसूची ज्याला आपण म्हणतो, परिशिष्ट ज्याला आपण म्हणतो, अशा आपल्याला 12 पाहायला मिळतं. आता बघा, ते सांगण्यापूर्वी मी तुम्हाला दोन गोष्टीतला फरक सांगतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधला फरक काय असतो. आता आपण जेव्हा 15 ऑगस्ट झालं तेव्हा प्रत्येकाच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, त्या गोष्टी ऐकल्या व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर, टेलिग्रामवर त्या येत राहतात की 15 ऑगस्टला काय होतात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधला फरक विचारला किंवा माहिती असायला पाहिजे. आपण एक भारतीय काय आहे, नागरिक आहे. त्यामध्ये 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर काय करतात, प्रधानमंत्री जे आहे, PM जे आहे, हे आपला झेंडा फडकवतात. ओके, म्हणजे झेंडा काय असतात, आधी पॅक असतं आणि ते काय केलं जातं, वर ठेवलं जातं आणि त्यानंतर ते काय केलं जातं, झेंडा फडकवल्या जातो. फ्लॅग होस्टिंग म्हणतो आपण त्याला. ओके, प्रधानमंत्री काय करतात, लाल किल्ल्यावरून करतात, कारण आपल्याला 15 ऑगस्टला काय मिळालं होतं, स्वातंत्र्य मिळालेलं होतं. ओके, आता ठीक आहे, ह्या गोष्टी ठीक आहे, प्रधानमंत्री होते त्यावेळेस किंवा हे जे आहे 15 ऑगस्टला ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग 26 जानेवारीमध्ये काय फरक आहे. 26 जानेवारीमध्ये कारण की 1947 मध्ये आपले प्रधानमंत्री वगैरे काही होतं का, नव्हतं. राष्ट्रपती हे सुद्धा पद नव्हतं. सॉरी, प्रधानमंत्री ठीक आहे, पण राष्ट्रपती हे पद नव्हतं तेव्हा, कारण की 1950 पासून आपला राष्ट्रपती एक नॉमिनल पद्धतीचा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतात. जे की पहिले राष्ट्रपती कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग हे जे काही गोष्टी आहे 1950 जे आहे, म्हणजे प्रजासत्ताक दिनाचं मी काय सांगत आहे, वैशिष्ट्य सांगत आहे. काय असतं की राष्ट्रपती काय करतात, ते जो आपला फ्लॅग आहे, जो आपला झेंडा आहे, जो आपला तिरंगा आहे, ते आधीच काय केलं असतं, हे केलेलं असतं, म्हणजे ओपन असतं आणि ते एक फ्लॅग हे जे आहे ते केल्याचं आपल्याला तिथं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, तर एक राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवन, ज्यालाच आपण कर्तव्य भवन किंवा कर्तव्यपद जे आहे आता सद्यस्थितीमध्ये, तर नाव चेंज केलेलं आहे बरं. ते नाव पण तुम्ही लक्षात ठेवा, कर्तव्यपद, कर्तव्य भवन, त्याला असं म्हटलं जाते. त्या अंतर्गत आपण सांगू शकतो की तिथून काय केलं जातं, संविधान जो आहे 26 जानेवारीला झेंड्याचं वंदन किंवा 26 जानेवारी आपण सेलिब्रेशन करत असतो. हे त्याच्यामधला काय आहे, फरक आहे. आता बघा, मी तुम्हाला ते क्रोनॉलॉजी सांगते थोडी. संविधान सभा आपली तयार होत असताना कशा पद्धतीने झाली, कॉन्स्टिट्यूशन्स आता संविधान सभेचे वेगवेगळे सत्र पार पडल्याचं पाहायला मिळतं. टोटल 11 सत्रे पार पडले. लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारत हा स्वतंत्र कधी झाला, कोणत्या सत्रामध्ये झाला, असे किती टोटल 11 सत्र आहे. तर भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी 5 सत्र झालेले आहेत. त्यापैकी 5व्या सत्रामध्ये काय झालं आहे, भारत स्वतंत्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे लक्षात ठेवा. काय झालेलं आहे, त्याच्यानंतर मग जेव्हा उर्वरित झाले ना, की जे 6 झाले, त्याच्या अंतर्गत मग आपलं संविधान निर्मितीचं कार्य काय होतं, चाललेलं होतं. त्याच्या संदर्भात बोलणं किंवा त्या संदर्भात तरतुदी तिथं चाललेल्या. आता बघा, सर्वात प्रथम जर संविधान सभा निर्मिती करावं याचा खूप मोठा इतिहास आहे. जसं 1922ला काय केलं, काही गोष्टी किंवा कोणत्याही शब्दाचा उच्चार न करता संविधान सभा असावी
केवळ म्हणजे असं एक लिखित काही गोष्ट नाही, तर केवळ उच्चार केलेला आहे. जे कोणी केलेला आहे 1922 मध्ये M.K. गांधी यांनी सांगितलं की संविधान सभा काय असायला पाहिजे, संविधान सभा असायला पाहिजे. त्यानंतर माहिती आहे की 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. मानवेंद्रनाथ हे काय आहे, ते कम्युनिस्ट पक्षाचे होते, समाजवादी पक्षाचे, साम्यवादी पक्षाचे आपल्याला पाहायला मिळतं. त्याला आपण काय म्हणतो, मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय यांनी सांगितलं, लिहून दिलं की आता काय असायला पाहिजे, आपल्यासाठी संविधान सभा असायला पाहिजे. असे 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय हे काय साम्यवादी पक्षाचे होते, यांनी एक्सप्लेन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानंतर 1938 मध्ये पाटणा येथे राष्ट्रीय काँग्रेसचं काय भरलं होतं, संविधान हे पाटणा येथे राष्ट्रीय काँग्रेस, जे 1885 ला काय झाली, स्थापन झालेली होती. राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं की आपल्याला काय असायला पाहिजे, आपलं एक संविधान सभा निर्मिती आपण करायला पाहिजे, असं हे आपण सांगू शकतो. मग हे होत असतानाच इन डिटेल्स मग अनेक गोष्टी झाल्या. 1940 ला लिंथ गो आयोग जे आलेला आहे, लिंथ गो संविधान सभा असायला पाहिजे आणि आम्ही तुम्हाला काय देणार आहे, स्वातंत्र्य देणार आहे, पण काय देणार आहे, मुख्यतः. पूर्णतः म्हटलं का त्यांनी, नाही, तर मुख्यतः ह्या शब्दाचा इथं उल्लेख दिसतो. 1942 ला क्रिप्स मिशन आलं. क्रिप्स मिशन हे आपले संविधान तयार होत आहे त्याची क्रोनॉलॉजी आहे. ओके, क्रिप्स मिशन हे आपल्याला पाहायला मिळतं. मग यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही काय देतो, संविधान देतो, की संविधान निर्मिती करा, तुम्हाला आम्ही पूर्णतः काय देणार आहे, तर स्वातंत्र्य देणार आहे. इथे पूर्णतः हा शब्द तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे 1942 झालं. मग 1946 ला त्रिमंत्री योजना, त्यालाच आपण कॅबिनेट मिशन असं म्हणत असतो. हे दोन्ही याचा अर्थ काय आहे, एकच आहे, कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन मध्ये 3 लोक होते. जसं त्याचा कोड कसा लक्षात ठेवायचा, अलका असं लक्षात ठेवायचं. अलेक्झांडर लॉरेन्स आणि क्रिप्स हे 3 लोक आपल्याला, सॉरी, कॅबिनेट झोन मध्ये मला बरं. आता सध्या इथं लिहून घ्या, एवढं इथं लिहून घ्या की नेमकं याच्यामध्ये किती 3 लोक होते, एवढं तरी लिहून घ्या की अलेक्झांडर, लॉरेन्स आणि क्रिप्स हे लोक. अलका याचा काय करायचं, राहण्यासाठी सोपं जाईल. कारण की अनेक वेळा काय करतात, प्रश्न विचारतात, याच्यात व्यक्ती टाकून देतात, माउंट बॅटन झालं किंवा मग ॲटली झालं, मग आपल्याला काय होतं, थोडं कन्फ्युजन होतं. मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्रिमंत्री योजना झाल्याच्या नंतर 3 जून हे डेट सगळ्यात महत्त्वाची आहे. 3 जून 1947, ज्यामध्ये माउंट बॅटन योजना च्या अंतर्गत भारताची काय झाली, फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान हे 2 काय झाले, वेगळे देश झाले. भारत आणि पाकिस्तान हे 2 काय झाले, देश वेगळे झाले. ओके, हे काय आहे, या योजनेअंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं. 3 जून 1947च्या माउंट बॅटन प्लॅन अंतर्गत ह्या गोष्टी सांगता येतात. हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळालं, आता 15 ऑगस्ट 1947 ला मग आपण स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य कोणत्या याच्यामध्ये मिळालं, तर कोणत्या सत्रामध्ये मिळालं, तर 5वं जे सत्र चालू होतं, त्या 5व्या सत्रामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं पाहायला मिळतं. ओके, समोर बघूया. आता ही झाली याची क्रोनॉलॉजी, तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, महत्त्वाची आहे. आणि विचारतात कधी कोणतं हे झालं, काय झालं, कोणी मागणी केली, प्रत्यक्षात कोणी मागणी केली. महात्मा गांधींनी जी संविधान सभेची मागणी केली, ती संविधान सभेची मागणी आपल्याला सांगता येतं की प्रत्यक्षात ते त्यांनी केलेली नव्हती. म्हणजे प्रत्यक्षात म्हटल्यापेक्षा आपण सांगू शकतो की म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात नव्हती, अप्रत्यक्ष मागणी कोणी केली होती, तर 1922 मध्ये M.K. गांधी यांनी केलेली होती. त्यानंतर 1934 मध्ये प्रत्यक्ष मागणी मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली की संविधान सभा आपल्यासाठी असायला हवी. आता बघा, हे होत असताना हे जेव्हा माउंट बॅटन योजना वगैरे हे झाल्या, ओके, आता त्रिमंत्री योजना आपण संविधान सभा तयार व्हायला पाहिजे असं ठरल्याच्या नंतर मग इथे आपण क्रोनॉलॉजी बघूया. ती नंतर
9 डिसेंबर 1946ला आपली पहिली संविधानाची बैठक भरण्यात आली. संविधान सभेची पहिली काय झाली, संविधान सभेची पहिली बैठक भरण्यात आली. मग हे बैठक झाल्याच्या नंतर या बैठकीमध्ये मग अध्यक्ष कोण होते, तर याचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. ओके, यांची काय केली होती आपण, निवड केली होती तात्पुरते अध्यक्ष म्हणून. असं काही ठरलेलं नव्हतं, पण ठीक आहे, एक वयोवृद्ध व्यक्ती होते सच्चिदानंद सिन्हा, आणि यांची काय केली मग आपण संविधान सभेअंतर्गत यांचे अध्यक्ष म्हणून आपण 9 डिसेंबर 1946ला भरलेल्या अधिवेशनात आपण सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष म्हणून यांची निवड केली आहे. तुम्हाला जर विचारलं संविधान सभेचे अध्यक्ष कोण किंवा संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहे, तर तात्पुरते म्हटलं तर मग सच्चिदानंद सिन्हा म्हणायचं, आणि जर कायमस्वरूपीचे जर म्हटलं तर मग काय म्हणायचं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यावर प्रश्न विचारल्या जातात. सच्चिदानंद सिन्हा हे आहे तात्पुरते अध्यक्ष. ओके, मग उपाध्यक्ष जर विचारलं तर काय आहे, फ्रँक अँथनी. हे लक्षात ठेवा. पहिल्या याच्यामध्ये पहिली जी सभा झाली त्यावेळेस मुस्लिम काँग्रेस किंवा मुस्लिम लीग हे काय झाले नव्हते, आपल्या याच्यामध्ये आलेले नव्हते, अधिवेशनाला हजर राहिलेले नाही. पहिल्या अधिवेशनामध्ये किती महिला हजर राहिल्या, तर 9 महिला काय झालेल्या होत्या, हजर राहिलेल्या होत्या. हे लक्षात ठेवा. टोटल जे आहे 389 सदस्यासाठी आपली काय होणार होती, म्हणजे संविधान सभेमध्ये एकत्र ते लोक अंतर्गत काम करणार होते, 389 लोक. पण प्रत्यक्षात पहिल्या जी सभा झाली त्याला 207च लोक काय होते, हजर होते, आणि 9 काय होत्या, महिला हजर होत्या. ह्या याच्यावर काय केलं जातं, प्रश्न विचारल्या जातात. हे 9 डिसेंबर 1946 पहिलं अधिवेशन तिथं काय झालं, पार झालं. त्यानंतर दुसरं जे आहे, दुसरं सत्र किंवा दुसरं जे अधिवेशन आहे ते 11 डिसेंबरला, म्हणजे तिथून 2 दिवसांना लक्षात ठेवायचं, 1946. आता इथे काय केलं आपण, इथं प्रत्यक्षात जे कायमस्वरूपीचे अध्यक्ष आहे, कारण की सच्चिदानंद सिन्हा यांची तब्येत खराब झालेली होती, ऑब्विसली ते वयोवृद्ध होते, आणि यामुळे मग आपण जे आहे कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून, कायमस्वरूपीचे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय केली, निवड केली. ओके, हे झालं 11 डिसेंबर. 11 डिसेंबरमध्ये मग काय झालं, कोणत्या गोष्टी झाल्या हे आपल्याला इन डिटेल्स आपल्याला एवढं काही विचारलं जात नाही पेपरमध्ये. फक्त एवढं जरी माहिती असलं की कोण होते, काय होते. आणि आपले जे आहे संविधान सल्लागार जे आपण म्हणू शकतो की राव जे आहे, राव नावाची व्यक्ती आहे, ते काय झाले, आपल्या संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. यांनी संविधानिक सल्लागार होते. सुरुवातीला एक ड्राफ्टमॅन म्हणून यांनी काम केलेलं आहे. आपल्या संविधानाचं जे तयारी केली ना, तर सुरुवातीला यांच्याकडे काम दिलेलं होतं, राव यांच्याकडे. मग त्यांनी पण अनेक 5-6 देशांचा काय केला, अभ्यास केला, आणि मग त्यांनी पण एक ड्राफ्ट बनवलेला होता. मग त्या ड्राफ्टचं रूपांतर नंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, किंवा मग वेगळी मसुदा कमिटी आहे, त्यांना मसुदा कमिटी अंतर्गत मग नंतर गोष्टी झालेल्या पाहायला मिळतात. 11 डिसेंबर 1946ला दुसरा आपला तयार झाला. हे झाल्याच्या नंतर मग आपण सांगू की तिसरं जे आहे, सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे त्यामध्ये आपण पाहू, आपण जे पाहताय उद्देशपत्रिकाच्या अंतर्गत आता जे होणार आहे ते रिअलमध्ये पार्ट चालू होणार आहे. प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याची जे उद्देशपत्रिका ज्याला म्हणतो आपण, जे प्रस्तावना म्हणतो, ते प्रस्तावना सुरुवातीला कशा पद्धतीची झाली ते आपण बघू. नेमकं कशा पद्धतीने प्रास्ताविका जे आहे हे याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे त्या गोष्टी आपण इन डिटेल्स आता पाहूया. ओके, बघा उद्देशपत्रिकेबद्दल आपण बघूया. चला, प्रिॲम्बल आपण ज्याला म्हणतो त्याच्या आधी ते कशा पद्धतीची रचना झाली, सुरुवातीला ते कशा 13 डिसेंबर 1946 ला काय भरलं, अधिवेशन भरलं. आणि या अधिवेशनामध्ये जो आता जी आपली प्रिॲम्बल आहे, जी उद्देशपत्रिका आहे, जी प्रास्ताविका आहे,
आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण सरनामा म्हणतो, हे तिन्ही गोष्टी म्हणतो असतो आपण. त्याच्या संदर्भाचे जे पायामुळे आहे ते यामध्ये आपल्याला रोवलेले दिसून येतात. पंडित नेहरू यांनी संविधान सभेसमोर 13 डिसेंबर 1946ला काय मांडलेला आहे? उद्दिष्टाचा ठराव मांडलेला आहे. उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. ओके, मग हे मांडल्याच्या नंतर 13 डिसेंबर 1946ला तिथून 1-1.5 महिन्यात 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टाचा सराव काय झाला? मान्य झाला. ओके, मग ते त्याच्यामध्ये दिलेल्या होत्या गोष्टी, आपलं संविधान कसं असायला पाहिजे. आपण म्हणतो ना, भातावरून शीताची परीक्षा करणं, याला आपण काय म्हणतो? जे आहे आपली प्रास्ताविका आहे, तर आपली प्रास्ताविकामध्ये काय सांगितलं आहे की वर जे लिहून दिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व राज्याची जे आहे हे सगळं दिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, हे सगळ्या गोष्टी आपल्या याची क्रोनॉलॉजी पण आहे, ते पण आपल्याला पाहायची आहे. म्हणजे जी दिलेली आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या आतमध्ये काय असणार आहे. आपण जेव्हा एखाद्या बुकचा अभ्यास करतो, एखाद्या पुस्तकाचा अभ्यास करतो, तेव्हा अनुक्रमणिका पाहतो की यामध्ये इन डिटेल्समध्ये काय काय दिलेलं आहे. ओके, आपण असा अभ्यास करताना आपला सेटनेटचा आपण अभ्यास करताय, आपण बुक घेतलेला आहे एखाद्या लेखिकेचं, फॉर एक्झाम्पल ब्रिजमोहन दायमा असो किंवा मग एखादे समाधान सरकार असो, वेगवेगळेच जे लेखक आहे यांचं आपण एक काय घेतलं आहे, बुक्स घेतलेले आहे किंवा ते लेखकाचं पाहतो. ते बुक घेतल्याच्या नंतर आपण अनुक्रमणिका पाहतो की नेमकं कोणत्या कोणत्या बाबी या अंतर्गत दिलेल्या आहेत. तशाच पद्धतीचं आपली पूर्ण भारतीय राज्यघटना रीड करणं जर आपलं होत नसेल तर आपण प्रास्ताविका पाहायची, ज्यालाच आपण प्रास्ताविका म्हटलं जातं, ज्याला सरनामा म्हटलं जातं, ज्यालाच काय म्हटलं जातं तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, सरनामा, प्रास्ताविका आणि उद्देशपत्रिका. ओके, हे तिन्ही नाव काय आहे? प्रियांबलला दिलेलं आहे. त्याला इंग्लिशमध्ये एकच नाव आहे, त्याला काय म्हणतात? प्रियांबल म्हटल्या जातं. मग ती प्रियांबल किंवा उद्देशपत्रिकाचा ठराव जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये मांडलेला होता, त्याचं जे आहे 22 जानेवारी 1947 मध्ये तो काय झाला? मान्य झाला. आता हे मान्य झाल्याच्या नंतर मग इन डिटेल्स वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. मग जे आहे वेगवेगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहे, वेगवेगळे सत्र इथं पार पडले. ते उद्दिष्टाच्या ठरावाच्या नंतर आता आपल्याला त्याच्यावर काय करायचं आहे? काम करायचं की नेमकं आपण उद्दिष्टाचा ठराव मांडला, मग त्यामध्ये कोणत्या बाबी आपण घेतलेल्या आहेत ते आता आपण बघूया. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की उद्दिष्टाचा ठराव डायरेक्ट आलेला आहे का, तर नाही, तर त्याच्या आधी आपण त्याची पार्श्वभूमी पण आपल्याला पाहायला मिळतं. ओके, मग बघा, प्रियांबल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, द प्रियांबल ऑफ द इंडियन प्रियांबल स्टेट्स दॅट. आता हे सगळ्यांची काय असायला पाहिजे? पाठ असायला पाहिजे. हे जर पाठ असेल तर तुमचे बरेच प्रश्न काय होतात? सॉल्व्ह होतात. कोणताही प्रश्न आला तर आपण चांगल्या पद्धतीने काय करू शकतो? फेस करू शकतो. याच्यामध्ये सुरुवात कशी आहे, काय आहे, हे आपण आता बघूया. बघा, वी द पीपल ऑफ द इंडिया, म्हणजेच आम्ही काय आहे? भारताचे लोक आहे. हॅव्हिंग सोलेमनी रिसॉल्व टू द कॉन्स्टिट्यूट इंडिया into sovereignty, socialist, secular, democracy, रिपब्लिक अँड टू द सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन. म्हणजेच आपल्या इथं काय आहे? सार्वभौम आहे आपला देश. आपल्या इथं काय? सोशलिस्ट म्हणजे समाजवादी आहे आपला देश. आपण काय? सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे आपल्या भारतामध्ये. आपण कोणत्याही आपल्या याच्यामध्ये धर्मामध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही, बरोबर ना? म्हणजेच आपल्या देशामध्ये काय आहे? सर्व धर्माचे लोक आपल्या इथं राहतात. त्यानंतर डेमोक्रेसी, आपल्या याच्यात काय आहे? डेमोक्रेसी आहे, जे लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्यकारभार म्हणजेच लोकशाही आपल्याला पाहायला मिळतं. तर रिपब्लिक, प्रजासत्ताक, मी तुम्हाला आताच सांगितलं प्रजासत्ताक म्हणजे काय, तर प्रजेचं काय असतं? राज्य असतं. आपल्याला स्वतःचे काय करता येतात? निर्णय घेता येतात. मग प्रजासत्ताक अंतर्गत आपण त्याला गणराज्य सुद्धा म्हणू शकतो. गणराज्य म्हणजे काय होतं? तर गणराज्य म्हणजे आपल्या देशामधला जो राष्ट्रप्रमुख आहे, तो राष्ट्रप्रमुखाची निवड होत असताना वंश परंपरेने न होता आपण स्वतःच्या जे काही दर्जा आहे, आपण जो अर्जित आहे, जो स्वतः आपण कमावलेला आहे, स्वतः आपण जे काही आपल्या याच्यामध्ये जे काही कॅपॅसिटी आहे, आपले जे स्किल आहे, त्या याच्यावर आपण काय करतो? एखाद्या व्यक्तीला निवडून देतो, त्याला गणराज्य म्हटल्या जाते. म्हणजेच एखाद्या देशाचा राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष हे वंश परंपरेने निवडून न येता जर तो जनतेने निवडून दिलेला जात असेल, तो प्रत्यक्ष पद्धतीने निवडला जात असेल किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने निवडला जात असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो? तर त्याला आपण गणराज्य, त्याला आपण प्रजासत्ताक असं म्हणत असतो. ह्या गोष्टी आपण इथं पाहिजे. ओके,
जस्टिस. आता न्याय प्रश्न कसा विचारतात बघा, प्रश्न कसा विचारतात पेपर 2 ला प्रश्न कसा विचारतात. प्रश्न विचारताना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चारही गोष्टीचा काय केलेला आहे, सांगितलेलं आहे, म्हणजे वर्णन केलेलं आहे. मग हे वर्णन केलेलं असल्यानं सुरुवातीला जे क्रोनॉलॉजी जर पाहिली आपण तर सुरुवातीला काय आहे, पहिल्या नंबरवर काय दिलेलं आहे, तर काय दिलेलं आहे, न्याय. त्यानंतर लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, त्यानंतर इक्वॅलिटी म्हणजे समानता, आणि त्यानंतर फॅटर्निटी म्हणजे याचं काय, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वातंत्र्य, सॉरी, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता याचा कोड काय करा, लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये कामी येईल. आता बघा जस्टिस. आता आपल्याला न्याय पाहिजे, पण न्याय कसा पाहिजे आपल्याला, सोशल, इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आपल्याला मिळायला पाहिजे. आता हे जर आपण विचारलं तुम्हाला की तरतूद कोणी कुठून घेतलेली आहे, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आपण हे कुठून घेतलेलं आहे. याचे जर आपण पूर्ण अभ्यास केला ना तर आपल्याला लक्षात येतं. बघा, वी द पीपल ऑफ द इंडिया, आम्ही भारताचे लोक, हा शब्द किंवा हे जे आहे आपली प्रास्ताविकाच असायला पाहिजे. हे जर आपण कुठून घेतलेलं असेल तर आपण अमेरिका जे आहे, युएसए आहे, या युएसए कडून आपण काय घेतलेलं आहे, तर आपलं आम्ही भारताचे लोक किंवा प्रास्ताविका एक असायला पाहिजे. एखाद्या देशाला एखादं संविधान तयार करत असताना प्रास्ताविका असावी, असं आपण कुठून घेतलेलं आहे, युएसए कडून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आहे सॉवर्जिन आहे, सोशलिस्ट, समाजवादी आहे, सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष. आपल्या भारतीय राज्यघटनेचं कलम 25 ते 28 मध्ये धर्मनिरपेक्षाची काय दिलेली आहे, तरतूद केलेली आपल्याला मिळते. त्यानंतर जस्टिस, सामाजिक न्याय, सामाजिक, सोशल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. ह्या जर आपण कुठून घेतलेला असेल, ह्या तरतुदी जर कुठून घेतलेला असेल की आपल्या इथं असायला पाहिजे. आपल्या रशियन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव पाहायला मिळतं, फ्रेंच राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव पाहायला मिळतं. मग बरोबर आहे, फ्रेंच राज्यक्रांतीत सांगितलं आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, ते त्या गोष्टी आपल्याला स्वातंत्र्यामध्ये इथं पाहायला मिळतं. ओके. त्यानंतरचे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे आपण रशियाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. म्हणजे समाजात आपण सामाजिक व्यक्तीला न्याय प्राप्त करून दिला पाहिजे, इकॉनॉमिकली आपण न्याय प्राप्त करून दिला पाहिजे, राजकीय न्याय प्राप्त करून दिला पाहिजे. मग ह्याच्या जे काही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत की सामाजिक न्याय कशा पद्धतीने प्राप्त करून दिला जातं. तुम्ही माहिती असेल तुम्हाला की कायद्यासमोर सगळे व्यक्ती काय आहे, समोर आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सामाजिक आपल्याला जर प्रस्थापित करायचं असेल तर अनुच्छेद क्रमांक 18 काय सांगतं की पदव्यांची समानता, म्हणजे समाजामध्ये कोणत्याही व्यक्ती मोठा नाही, कोणत्याही व्यक्ती लहान नाही, तर सगळे व्यक्ती काय आहे, समान आहे. यासाठी जो पूर्वीपासून दिल्या जात होत्या म्हणजे बहादूरशाह आहे किंवा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदव्या दिल्या जायच्या, त्या पदव्याच्या काय केलेल्या आहे आपण, तर म्हणजे नष्ट करून टाकल्या आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा आहे. आता इकॉनॉमिक्स जर आपण पाहिलं, म्हणजे आपला आर्थिक विकास आपण कसा करत असतो, तर आर्थिक मध्ये बघा, जे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक 39 आहे, 39 मध्ये काय सांगितलं जातं की प्रत्येक व्यक्तीला काय मिळालं, ते आपल्या उपजीविकेचे साधन आपल्याला मिळवता आलं पाहिजे. म्हणजे समान कामासाठी आपल्याला समान वेतन जे मिळणं आहे ते आपल्याला इथं मिळायला पाहिजे. ओके. म्हणजेच उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणं, ह्या गोष्टी आपल्याला डीपीएससी मध्ये म्हणजेच आर्थिक जे न्याय आहे ते आपल्याला प्राप्त करून देता यायला हवा. त्यानंतर आहे पॉलिटिकल. आता राजकीय आपल्याला माहिती आहे, जसं इंग्लंडने जसं केलं की 18 वर्षाचं असताना न ठेवता त्यांनी 16 वर्ष त्यांचं काय केलेलं आहे, मतदानाचं वय केलेलं आहे. जर आपल्या देशामध्ये पूर्ण जगात जर आपण विचार केला तर असा आपला भारत एकमेव देश आहे की पुरुषासोबतच महिलांना सुद्धा काय मिळालेलं आहे, तर आपल्याला मतदानाचा अधिकार सोबतच मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण अनेक असे देश आहे, तुम्हाला माहिती असेल, अनेक असे देश आहे की ज्या देशामध्ये स्त्रियांना काय नव्हता, तर मतदानाचा, वोटिंग करण्याचा अधिकार नव्हता. पण आपला भारत एक एकमेव देश आहे की स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही काय मिळालेलं आहे, तर एकाच वेळेस मतदानाचा अधिकार आपल्याला पाहायला मिळतं. मग पॉलिटिकल, राजकीय क्षेत्रामध्ये जे काही प्रगती करायची असेल, आता भारतीय राज्यघटनेचं कलम 325 आहे, 326 आहे, तर सांगतात की त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता, उच्च आणि नीच असा भेदभाव न करता, स्पृश्य आणि अस्पृश्य असा भेद न करता, जात, धर्म, लिंग, वंश या कोणत्याही आधारावर भेदभाव न करता व्यक्तीला वोटिंग करण्याचा काय आहे, अधिकार दिलेला आहे. तो भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक काय आहे, 326, 325 हे आहे. हे ओके. म्हणजे हे काय सांगतं, पॉलिटिकल न्याय तुम्हाला मिळवून देण्यासाठी इथं काम केल्या जातं. हे झालं काय, तर न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, हे 3 गोष्टी आपल्याला मिळवून द्यायच्या आहे. आणि आपण आपल्या प्रास्ताविकेमध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय कुठून घेतलेला आहे, तर आपण हे रशियाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. आता बघा, लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय, स्वातंत्र्य. ओके. मी तुम्हाला सांगितलं ना, लिबर्टी झालं किंवा फ्रीडम झालं किंवा इंडिपेंडन्स झालं. तर लिबर्टी आपल्याला स्वातंत्र्य कसं असायला पाहिजे की आपल्याला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना, म्हणजे लक्षात ठेवायचं, याचा पण क्रोनॉलॉजी विचारलं जातं की पहिलं काय आहे, तर बघा, थॉट्स म्हणजे विचारांचं आपल्याला स्वातंत्र्य असायला पाहिजे.
आता मग या अंतर्गत वेगवेगळ्या तरतुदी आहेत, जसं फंडामेंटल राईट्स आहे आपलं भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक 19. त्यामध्ये आपल्याला सांगता आपल्याला भाषण आणि आपले विचार व्यक्त करण्याचं आपल्याला काय आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे, की आपल्याला मीडियाच्या माध्यमातून एखाद्या बुक्सच्या माध्यमातून किंवा एक प्रत्यक्ष बोलून किंवा काय करता येतं एखाद्या हे करून आपल्याला आपलं मत जे आहे ते व्यक्त करता येतं. म्हणजे भाषण आणि विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे. म्हणजेच काय आहे आपलं विचार व्यक्त करता येतं. तर एक्सप्रेशन अभिव्यक्ती म्हणू शकतो आपण. अभिव्यक्ती सगळ्यांनाच करता येते. एखाद्या व्यक्तीला जर बोलता येत नसेल तर ते व्यक्ती लिहून सुद्धा आपलं काय करतात व्यक्त करता येतं. कोणी व्यंगचित्र काढून करतं, कोणते वेगवेगळ्या माध्यमातून चित्रकलेच्या माध्यमातून कोणी काही गोष्टी व्यक्त करतात. म्हणजेच आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतं. माध्यम कोणतंही असलं तरी चालेल. म्हणजे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असो किंवा मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असो आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात. त्यानंतर बिलीफ. प्रत्येक व्यक्तीचे विश्वास ठेवण्याचं काय आहे वेगवेगळं आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याच्यात वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, पंथांचे लोक राहतात. त्यांची पूजा अर्चा करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकाचा ठेवण्याची वेगळी आहे. जे आहे म्हणजे इस्लाम धर्म असेल तर तो म्हणजे जे आहे अल्लाला मानतात, किंवा हिंदू धर्मातील लोक आहेत ते वेगवेगळ्या देवांना मानतात. किंवा मग असं आपण म्हणू शकतो की जे बौद्ध कम्युनिटी आहे, बौद्ध धर्म आहे तो आपल्या म्हणजे एक गौतम बुद्ध असो किंवा जे काही आहे आपापल्या प्रत्येकांचे फॉलोअर्स काय असतात वेगवेगळे असतात. आपण प्रत्येकांचा काय करायला पाहिजे आदर सन्मान करायला पाहिजे. ऑब्विसली आपल्याला सांगतं की धर्म वेगवेगळे जरी असले तरी प्रत्येक धर्माचा सार काय आहे एकच आहे. हे जर आपण अभ्यास केला तर आपल्याला पाहायला मिळतं. ओके, म्हणजेच कोणत्याही धर्मात आपण भेदाभेद न करता आपण काय करायला पाहिजे एक न्यायतेनं एक समानतेनं समाजामध्ये आपण वागायला पाहिजे. म्हणजे विश्वास ठेवण्याचा आणि वर्षिक पूजा अर्चा करण्याची पद्धत प्रत्येकाची काय आहे वेगळी आहे. कोणी काय करतं, कोणी म्हणजे फूल आहे, हार आहे किंवा अशा पद्धतीने कोणी पूजा करतात, कोणी प्रार्थना करून पूजा करतात, कोणी एखादं तर कोणाचं तर असं असतं की देव सुद्धा म्हणजे समोर काही नसताना एक म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणी मूर्ती पूजा मान्य करतात, कोणी मूर्ती पूजा मान्य करत नाही. प्रत्येकांच्या संस्कृतीचा आपल्या भारतामध्ये आदर केला जातो. त्याला आपण काय म्हणू शकतो स्वातंत्र्य. प्रत्येकांना काय आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे 19 कलम आहे किंवा मग आपलं धर्म सेवा 25 ते 28 अनुच्छेद मध्ये ते गोष्टी डिटेल्स एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, आता इक्वेलिटी. इक्वेलिटी म्हणजे काय समानता. समानतामध्ये आपण सांगू शकतो की आपल्याला दर्जाची आणि संधीची म्हणजे स्टेटस अँड द ऑपॉर्च्युनिटी अँड टू द प्रमोट अमॉंग देम ऑल. प्रत्येकांना काय दिली पाहिजे दर्जा आणि संधीची काय दिली पाहिजे आपण समानता दिली पाहिजे. आता ही जी समानता आणि समता आपण पाहतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ते उदाहरण नेहमीच ऐकलेलं असेल की इक्विटी आणि इक्वेलिटी काय होतं की इक्विटी म्हणजे समता आणि इक्वेलिटी म्हणजे समानता. आता बघा इक्विटी म्हणजे असं म्हणू शकतो आपण एक दिव्यांग पर्सन आहे, एक वृद्ध पर्सन आहे आणि एक महिला आहे आणि एक उंच व्यक्ती आहे. ओके, असे 3 लोक आहेत. 3 लोकांना सारख्याच आकाराच्या काय दिलेल्या आहे सायकल दिलेल्या आहे. पण त्या सायकलचा सगळ्याच लोकांना फायदा होईल का नाही होणार ना. जे व्यक्ती दिव्यांग आहे त्या दिव्यांग व्यक्तीला ती मोठी सायकल घेऊन चालवता येणार का, ती त्या व्यक्ती डेस्टिनेशन पर्यंत ती व्यक्ती पोहोचू शकेल का, पोहोचू शकणार जो आजोबा आहे ज्याला आपण ओल्ड पर्सन आहे त्या ओल्ड पर्सनला पण ती ऑब्विसली शारीरिक क्षमता क्षीण झालेली आहे तर त्यावेळेस सायकल सुद्धा चालू शकणार नाही. महिला कुठेतरी काय आहे म्हणजे म्हणू शकतो आपण म्हणजे तिची उंची थोडी कमी आहे. अशा वेळेस त्या महिलांना एवढी मोठी जी सायकल आहे ती चालवता येणार का नाही चालत नाही. फक्त याचा फायदा होणार आहे जो पुरुष आहे जो उंच आहे आणि त्याच्याच एक कम्फर्टेबल ती आहे. म्हणजे समानता काय सांग इक्विटी काय सांगतो समता काय सांगतो की ठीक आहे तुम्ही साधनं जर प्रोव्हाइड करत असेल तर त्या व्यक्तीच्या गरजा काय आहे त्या गरजा तुम्ही जाणून घ्या आणि ते जाणून घेतल्याच्या नंतर त्यांना त्या पद्धतीने त्यांना काय द्यायला तुम्ही सुविधा उपलब्ध करून द्या. मग आपलं गव्हर्नमेंट तसंच करतं की ठीक आहे सगळ्यांनाच गरज आहे का, जसं 10% आरक्षण आहे जे EWS ला दिलेलं आहे. 103वी घटना दुरुस्ती 2019 मध्ये करण्यात आली आणि त्या अंतर्गत काय दिलं आहे EWS म्हणजेच इकॉनॉमिकल वीकर सेक्शन त्यांनी काय दिलेलं आहे तर 10% आरक्षण दिलेलं आहे. 10% आरक्षण देण्याची त्यांना गरज सामाजिक आणि नोकरीमध्ये त्यांना पुढाकार करायचा होता, त्यांना समाजाच्या प्रवाहात आणायचं होतं म्हणून ते आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही मग सर्वांनाच देणं ते पॉसिबल आहे का. जर ऑब्विसली जे समोर आहे जे लोक राजकारणात आहे जे लोक सामाजिकदृष्ट्या समोर आहे जे लोक नोकरीमध्ये पुढाकार आहे त्यांना लोकांना देणं गरजेचं आहे का तर नाही. मग इक्विटी तेच सांगतो की ज्या लोकांना जी गरज आहे ती गरज त्यांची ओळखून आपण काय करायला पाहिजे त्यांना सोयी सुविधा प्रोव्हाइड करायला पाहिजे असं इक्विटी सांगतं. आणि समानता काय सांगतं मग समानताचं उदाहरण जेव्हा आपण पाहतो तेव्हा
बघा 3 असे आता हे इथे जे एक डायस आहे हे सॉरी डायस म्हटल्यापेक्षा इथे एक टेबल ठेवून आहे ज्यावर मी उभी आहे. ओके, हा टेबल ठेवून आहे. हा टेबल समान उंचीचा आहे. पण आता हे टेबल समान उंचीचं आहे आणि इथे एक साईडला एक खिडकी आहे. त्या खिडकीच्या आपल्याला काय करायचं आहे, बाहेर पाहायचं आहे. टेबल समान उंचीचे आहे तर मी आहे माझ्यापेक्षा आणखी काय आहे लहान. हे 3 उंची झाल्या समजा. मला जर पाहायचं असेल तर मी सहज पद्धतीनं खिडकीच्या बाहेर काय करू शकेल, पाहू शकेल की मला ठीक आहे बाहेर काहीतरी प्रोग्राम चालू आहे आणि मला पाहायचं आहे तर मी सहज पद्धतीने पाहू शकेल. पण माझ्यापेक्षा ठेंगणे व्यक्ती आहे, त्याहीपेक्षा ठेंगणे व्यक्ती आहे. मग अशा व्यक्तींना काय होऊ शकतं की त्या खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे समानतामध्ये काय म्हटलं जातं, मग आपण जे समान जे इन्स्ट्रुमेंट किंवा समान साधनं जे प्रोव्हाइड केलेले आहे ते समान साधनं प्रोव्हाइड केल्या जातं, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं तिथे हितच होईल असं आपल्याला पाहता येत नाही. म्हणून इक्विटी आणि इक्वेलिटीमध्ये काय आहे, आपल्याला मायनर फरक आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण काय करतो, समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण नावाची गोष्ट आहे किंवा वेगवेगळ्या योजना आहे, वेगवेगळे धोरणं आहे, हे प्रोव्हाइड करण्याचं आपण काम करत असतो. हे गोष्टी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर फॅटर्निटी. आता बघा फॅटर्निटी म्हणजे काय होतं की बंधुता. आपण आपल्या याच्यामध्ये काय करायला पाहिजे, आपल्या देशामध्ये आपण काय आहे सगळे लोक राहतात, सगळे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, म्हणजेच आपण म्हटलेलं आहे की आपला देश काय आहे, विविधतेमध्ये एकता आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. मग ऑब्विसली आपल्याला सगळ्याशी आपण बंधुभावाने, एकतेने, एकात्मतेने जर आपण राहिलं तर आपल्या इथं बंधुभाव काय होऊ शकतं, प्रस्थापित होऊ शकतं. आता बघा फॅटर्निटी अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड द इंटिग्रिटी ऑफ द नेशन. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, डिग्निटी. डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा. प्रत्येक व्यक्तीला काय द्यायला पाहिजे आपण, डिग्निटी. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक. प्रत्येक व्यक्ती काय आहे, हा तर युनिक आहे. ओके, मग युनिक आहे आणि त्या व्यक्तीला आपण काय द्यायला पाहिजे, प्रतिष्ठा द्यायला पाहिजे. काय म्हणू शकतो आपण, काय म्हणू शकतो आपण त्याला, गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट. म्हणजेच आपण आदर दिला तर आपल्याला आदर मिळू शकते. आपण तेव्हाच अपेक्षा करायचा. आपण जर लोकांशी, आपण जर लहान बाळ रस्त्याने चाललेलो असेल आणि त्या बाळाशी आपण असं विचित्र पद्धतीने बोललं तर ते तिथून येणारा रिप्लाय पण त्याच पद्धतीचा असू शकते. आपण त्या व्यक्तीला बोलताना जर बाळा काय करत आहे किंवा काय चालू आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने बोलत असेल तर आपल्याला तिथून येणारा रिप्लाय सुद्धा काय राहू शकते, चांगलाच राहू शकते. आपण अपेक्षा तेव्हाच करायच्या आपण जर दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने बोलत असाल तर. म्हणजे जे आहे डिग्निटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीची डिग्निटी, प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे. त्या व्यक्तीच्या चारित्र्याचं हनन होणार नाही, त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर आपण डाग लावता कामा नाही. एखादा व्यक्ती समाजामध्ये आहे, ती व्यक्ती कशाही पद्धतीची वागणूक करत असेल पण तो पण एक व्यक्ती आहे, तो पण एक समाजाचा भाग आहे. त्या व्यक्तीशी वागत असताना, त्या व्यक्तीशी आपण बिहेव करत असताना योग्य पद्धतीने करणं काय आहे, गरजेचं आहे. हे झालं आपलं डिग्निटी, प्रतिष्ठा. आणि युनिटी आणि इंटेग्रिटी म्हणजे काय, एकता आणि एकात्मता. बघा याच्यात एक फरक आहे, मायनर फरक आहे. बघा युनिटी आणि इंटेग्रिटी हा फरक सांगते मी, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की इक्वॅलिटी आणि इक्विटी याच्यातला जसा फरक सांगितला ना, त्यामध्ये असाच फरक यामध्ये आहे. युनिटी म्हणजे काय होतं की युनिटी म्हणजे ज्यामध्ये आपण सांगू शकतो की बघा एखादा आपल्याला आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केले, अनेक लोकांनी प्रयत्न केले, आपल्या भारत देशाला आपण स्वातंत्र्य मिळवून घेतलं. म्हणजे एकता आपण म्हणजे आपल्याला काय करायचं, आपलं डेस्टिनेशन काय होतं, आपलं गोल काय होतं, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं होतं. आपल्याला परतंत्रातून काय करायचं होतं, एकत्र यायचं होतं. पण हे आता आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. हे झालं एकता. म्हणजे अनेक लोकांच्या पूर्ततेने, अनेक लोकांच्या वेगवेगळे क्रांतिकारक आहे, वेगवेगळे हे आहे, यांच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक लोक सामील झाले. अनेक महिला असो, अनेक पुरुष असो, अनेक जे काय आहे म्हणजे एकतेच्या भावनेने किंवा एकता जे म्हणू शकतो, एकतेच्या भावनेने आपल्याला काय करायचं आहे, स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. या उद्देशाने आपण काय केलेलं आहे, तर म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. हे झाली युनिटी. म्हणजे युनिटी म्हणजे समान काम करण्यासाठी, समान डेस्टिनेशन, समान गोलपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी एकत्र येऊन आपण जेव्हा काम करतो, ही झाली एक भौगोलिक कन्सेप्ट. एकता म्हणजे काय, एकता म्हणजे काय तर आपण एक भौगोलिक कन्सेप्ट आपण त्याला म्हणू शकतो. पण एकताला जर टिकून ठेवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता महत्त्वाची आहे. एकात्मताचा दुसरा शब्द आहे अखंडता. लिहून घ्या, अखंडता. तर अखंडता बघा, आता अखंडता आपण कसं लक्षात ठेवू शकतो की अखंडता असणं कशी गरजेचं आहे.
जर एकट्याला जर आपण टिकवायचं असेल तर आपल्याला आपल्या याच्यामध्ये इंटिग्रिटी असणं गरजेची आहे. मग त्याच्यात दोन याच्यात जेव्हा आपण फरक करतो तेव्हा लक्षात ठेवा की युनिटी म्हणजे ही एक भौगोलिक संकल्पना आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपला जो देश आहे या देशातील लोक एकत्र आले, आपला स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी काय केलं, आपण प्रयत्न केले. पण युनिटी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला इंटिग्रिटी कशी महत्त्वपूर्ण ठरते, तर इंटिग्रिटीमध्ये मानसिक संकल्पना आहे. ओके. आता तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला संपूर्ण लोकांमध्ये आपल्याला माहिती आहे का काय म्हणतं, आपल्या देशाबद्दल एवढं प्रेम येतं, खूप प्रेम येतं. म्हणजे एक मानसिक जे आहे आपल्या मनामध्ये एक गोष्टी आहे की आपल्या देशाबद्दल, भारत माझा देश आहे, आपण एवढं येणं म्हणतो. ओके. आपण आपल्या देशाबद्दल कोणीही अपमान सहन करत नाही. कोणी जर आपल्याला काही म्हटलं, आता फॉर एक्झाम्पल आपली टीम चाललेली आहे, ओके, असतं ना वर्ल्ड कप वगैरे होतात, अशा वेळेस आपल्या देशामध्ये इंटिग्रिटी, एकात्मता कशी असते, अखंडता कशी असते बघा. टीम चाललेली आहे, पाकिस्तानची एखादी व्यक्ती खेळते आहे किंवा ऑस्ट्रेलियाचा खेळत आहे किंवा इतर कोणत्याही टीमची एखादी व्यक्ती आहे, आपला भारतीय व्यक्ती एखादा खेळत आहे, आपण बघा, आपण असं कधीच म्हणणार नाही की भारतातील व्यक्ती निवडून येऊ नये, निवडून म्हणतो म्हणजे आपण जिंकू नये असं आपण कधीच म्हणत नाही. कारण की आपल्याला आपल्या देशाबद्दल काय आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. ओके. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा क्रिकेट चाललेली असतं, जेव्हा एखादा हॉकी आहे किंवा वेगवेगळे खेळ आहे चालू असताना आपण आपला देश निवडून येण्यासाठी, आपला देश आपण जिंकायला पाहिजे यासाठी आपण काय करत असतो, आत्मीयतेने, आपुलकीने, एका प्रेमाच्या भावनेने काय करत असतो, एक मानसिक दृष्टीने काय करत असतो, त्यामध्ये प्रयत्न करत असतो. त्याला काय म्हटलं जातं, एकात्मता म्हटलं जातं. एकता जर टिकवायची असेल तर इंटिग्रिटी म्हणजेच एकात्मता किंवा अखंडता असणं आपल्या याच्यामध्ये काय आहे, गरजेचं आहे. सगळ्याच व्यक्तीच्या जर भावना जर हे झाल्या तर आता ऑब्व्हियसली आपल्या याच्यात हे कधी नष्ट कधी होऊ शकतं, आपण बघूया की हे नष्ट तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा तुम्हाला माहिती आहे जर आपल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद वाढला. ओके. दहशतवाद वाढला आपल्यामध्ये, आपल्या जे मूलभूत गरजा आहे ते पण पूर्ण होत नाही आहे. जो शासनकर्ती व्यक्ती आहे ते आपल्यावर काय करत आहे, तर जबरदस्ती करत आहे किंवा आपल्या अन्यायकारक वागणूक देत आहे, लोकशाही कुठेतरी नष्ट झालेली आहे. अशा वेळेस मग काय होऊ शकतं, एकात्मता नावाचा जो मुद्दा आहे, जो अखंडता आहे, ही आपल्यामधून नष्ट होऊ शकतं. जे आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम काय होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं की ठीक आहे, या देशामध्ये राहून काय करायचं की या देशामध्ये आपल्याला मूलभूत सुविधा पण मिळत नाही, आपल्याला दहशतवाद जे सिक्युरिटी आहे ते सिक्युरिटी आपल्याला मिळत नाही, आपल्याला काही गोष्टी मिळत नाही. अशा वेळेस काय होऊ शकतं, आपल्या याच्यातली अखंडता, जो आपण एकात्मता जो म्हणतो, जो मानसिक आपला जो भाग म्हणतो, हा नष्ट होऊ शकतो. म्हणून एकात्मता म्हणजे एकता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी काय आहे, आपलं भारतीय संविधान प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला माहिती असेल जेव्हा 2014 पासून तुम्ही पाहत असेल की म्हणजे गव्हर्नमेंट कोणतेही असो, आपल्या गव्हर्नमेंटची काही करायचं नाहीये. पण 2014 पासून जेव्हा आपले जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांचा जेव्हा एक आराखडा, त्यांचा पक्षाचा एक आराखडा ठरलेला असतो, एक विचारप्रणाली ठरलेली असते की दहशतवाद निर्मूलन हे त्यांनी कार्यक्रम राबवलेला आहे. दहशतवाद निर्मूलन म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी दहशतवाद निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. मग हे प्रयत्न का करत आहे, त्यामागचं कारण काय आहे, तर एकता आणि एकात्मता. आपल्याला आपल्या भारत देशाला जर टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला दहशतवाद निर्मूलन करणं गरजेचं आहे. जर आपण दहशतवाद निर्मूलन केलं नाही तर आपल्या भारतातील एक लोक काय होऊन दुसऱ्या देशामध्ये चालले जाईल. म्हणून काय करायचं आहे, एकता आणि एकात्मता निर्माण करायची आहे. समजलं? ओके. हे आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की इन अवर कॉन्स्टिट्यूशन्स असेंब्ली दिस 26 डे ऑफ द नोव्हेंबर 1949 टू hereby adopted, enacted and give to the ourselves these the constitutions. म्हणजे ही जी आहे आपली ही कॉन्स्टिट्यूशन आपण मग काय केलेलं आहे, त्याचे लागू 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आपली संविधानाची जी आहे ती आपल्याला निर्मिती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, संविधानाचे ओव्हरलुक आपण आता उद्देश पत्रिकेचं ओव्हरलुक आपण केलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनचं ओव्हरलुक आपण केलेलं आहे. इन डिटेल्स आपण आता जे आहे उद्याच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये काय कंपोनंट दिलेले आहे, त्याचं सिक्वेन्स काय आहे, व्हॅल्यूज काय आहे आणि आपण कोणत्या कोणत्या राज्यघटनेकडून काय काय घेतलेलं आहे, या संपूर्ण बाबीचं एक्सप्लेनेशन आपण उद्याच्या लेक्चरला करूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू. समजलं ना सगळ्यांना की मेथड चेंज करायची सांगण्याची? जर काही गोष्टी समजत नसेल तर तुम्ही मला सांगा, कारण सांगितल्याच्या नंतर मला कळेल की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं, जास्त डिटेल्स होत आहे की जे चाललेलं आहे ते योग्य चालू आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, यानंतर कधी आपण अभ्यास करणार नाही करणार तर ठीक आहे ना, ज्या गोष्टी आहे ते आहे योग्य आहे असं पण मला वाटते. बरं ठीक आहे, तुम्ही रिप्लाय देणार नाही आहे, मी आता सेशन ऑन ऑफ करते.